तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. इथे उपस्थित सर्वांचे स्वागत, सर्वांना नमस्कार. तर आपला हा आज 8वा प्रत्यक्ष पत्रिका वाचन क्लास आहे आणि या क्लासला अगदी सगळेजण उत्स्फूर्तपणे म्हणजे हे देत आहेत. म्हणजे तुम्ही शिकवल्याप्रमाणे प्रतिसाद हा प्रतिसाद प्रतिसाद देत आहेत. म्हणजे आम्ही वृश्चिकेतले ग्रह तपासतोय, मग त्याच्यानंतर शनी मंगळ किंवा शनी राहू असे पण म्हणजे ग्रहांचे योग झाल्यावर आता किती तुम्ही बऱ्याच छान छान सेलिब्रिटीजच्या पत्रिका घेतल्यात. उच्च ह्याला शनी जसा नेऊन पोचवतो, पण शनीच्या प्रमाणे वागले नाही तर तो शनी कसा एकदम म्हणजे अगदी होत्याचं नव्हतं पण करून टाकतो. मी जास्त नाही बोलत, तर म्हणजे अशा पण खूप पत्रिका बघितल्या. आणि त्या शनीच्या केंद्रात म्हणजे दशम स्थानात पण त्याला कुठलाही ग्रह आवडत नाही. ते जर असल्यावर पण कसं आपण बऱ्याच पत्रिका केल्या. तर आता सगळ्यांची उत्सुकता मी जास्त ताणत नाही. तुम्हाला आम्हा सर्वांतर्फे नम्र विनंती करते की आपण आज आपल्या प्रत्यक्ष पत्रिका वाचन 8व्या नंबरचा क्लास आहे त्याला सुरुवात करावी, ही नम्र विनंती. थँक्यू, थँक्यू ऑल, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो. तुम्ही आज स्वागत केलेलं आहे. इत्यादी सर्व मान्यवर जे आपले सभासद आहेत त्यांचं सुद्धा स्वागत आहे. त्यामध्ये हळदणकर मॅडम आहेत, दीक्षित मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत. तर इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आणि आज आपण पत्रिका जी मांडणार आहोत तर त्या पत्रिकेमध्ये विशेष पत्रिका आहे आणि अतिशय अभ्यासपूर्ण. याच्यावरती आज मी तुम्हाला राहू बद्दलचे काही भूमिका सांगणार आहे. तर ती सुद्धा विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहे. तर त्या याच्यामध्ये आता मॅडम तुम्ही पहिल्यांदा तारीख लावा. तारीख लावल्यानंतर आपण पत्रिका जी आहे तर त्या पत्रिकेचं विश्लेषण करायचं कसं या बाबतीमध्ये आपण विचार करू. बघा सर, लावली आहे तारीख 5 वा. ऑगस्ट 1963. संध्याकाळी 7:03 जातकाचा जन्म आहे. जन्मस्थळ अमरावती आहे आणि जातक पुरुष आहे. बरं. सगळ्यांनी लिहून घ्या पत्रिका, म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे पण अभ्यास करायला फार चांगल्यापैकी होईल. लिहिली का सगळ्यांनी? हो सर, लिहिली. हो, घेतली. तारीख लिहिली की तुम्हाला सगळं व्यवस्थित येईल. थांबा 2 मिनिटं मॅडम. बरं 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 बरं. ओके. अल्ला हळदणकर मॅडम. लावू आता. हा. अवसरे मॅडम. हो हो, लावा लावा. हे बघा सर, लावली. मकर लग्नाची पत्रिका आहे. लग्नी चंद्र आणि शनी आहेत. धनात कोणीच नाहीये. तृतीय स्थान जिथे मीन रास आहे तिथे गुरु आहे. चतुर्थात पंचमात कोणी नाही. षष्टात मिथुन राशीतला राहू आहे. चतुर्थ म्हणजे सप्तमात कर्केचे शुक्र आणि सूर्य आहे. अष्टमात बुध आहे सिंहेचा. भाग्यात कन्येचा मंगळ आहे. दशमात कोणी नाही. लाभात कोणी नाही. व्ययात धनुचा केतू आहे. पत्रिका आली का लक्षात सगळ्यांची? बघा. ते ना पत्रिका लावलेली सर. हो हो हो. ते म्हणजे सगळ्यांना लक्षात आलं का म्हटलं? हो सर. घेतलं पण असेल आणि त्यांनी डेट वरून आपल्या मोबाईल वर पण काढत असतील. बघा तुमच्या मोबाईल मध्ये जरा कन्फर्म करा. सर जरा मकर. 1 मिनिट. हा येस. काय कन्फर्म करायचंय? म्हणजे ते तारीख आणि हे जे आहे ना आपलं. हा, बरोबर आहे ना. चंद्र, लग्न, बघतील ना आता, हे पण बाकीचे लोक बघतील. सूर्य, ऍस्ट्रोसेज वरनच काढली. केतू. हो आहे सर, बरोबर आहे. हम्म. बरोबर आहे ना? हो हो, बरोबर आहे. 30 पत्रिका आहे. हो. काय आहे की मकर लग्नाच्या दोन पत्रिका
होत्या. तर विचार केला होता की दोन्ही पत्रिका शिकवाय, पण तेवढा वेळ मिळणार नाही. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. हळदणकर मॅडम आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. थँक्यू इथे सर. धन्यवाद मॅडम. इथे मकर लग्न आहे. आता तुम्हाला सगळ्यांना कल्पना आली असेल की मकर लग्न हे शासकीय प्रशासकीय लग्न आहे आणि त्यामध्ये चंद्र शनीची जी युती आहे, तर त्या चंद्र शनीच्या युतीमध्ये सप्तमेश लग्नात आहे, लग्नेश पण लग्नात आहे. कळलं का? आता मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की मकर वृत्तांत आणि कर्क वृत्तांत ह्याचे दोन जे टोकाला जे ग्रह आहेत, सूर्य आणि शुक्र, चंद्र आणि शनी. आता ही पत्रिका एवढी क्लीन आहे, त्याच्यामध्ये ह्या जातकाचा जरी जन्म खेडेपाड्यातला असला, अमरावतीचा, तरी सुद्धा ह्या जातकाने जग जिंकलेलं आहे. जंगम सर, तुमचा कॅमेरा बंद करा. इथे आमच्याकडे कॅमेरा लावायला परमिशन नाहीये. मिस्टर जंगम, त्यांचं हे पण चालू आहे सर, माईक पण चालू आहे वाटतं, मला इकडनं नाही येते बंद करता. हा. तर अतिशय म्हणजे जंगम सर, तुमचा माईक आणि व्हिडिओ बंद करा प्लीज. नाही तर सरळ रिमूव्ह करणार. मग आमच्याकडे सिस्टम ते आहे. काय माहित नाही असं का, मग सगळंच त्यांचं हे हो, आम्ही केलं ते. नाही, पण माईक नाही ना बंद आता बंद केला मी. झालं. आता चालू करू नका कृपया. बर. आता ही पत्रिका जरी त्या काळामध्ये 1963 सालच्या दरम्यान आपण बघितलं, तर त्यावेळेला अमरावती अतिशय खेडं होतं, म्हणजे काही एवढं सक्सेस नव्हतं. तरी सुद्धा ह्या व्यक्तीने अतिशय कष्टाने ग्रहांची साथ कशी असते त्याचं उदाहरण घेतलं आपण. तर आपण मागे पण सांगितले, जेवढे मकर लग्नाची पत्रिका आहेत, कुंभ लग्नाची पत्रिका आहे, तर त्याच्यामध्ये शासकीय जे काही हे आहे त्याला फार महत्व आहे, म्हणजे ज्याला ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासन म्हणतो. तसं लग्नेश लग्नात आहे, सप्तमेश सुद्धा लग्नामध्ये आहे. तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वृत्तांत जो आहे, मकर वृत्तांत आणि कर्क वृत्तांत, हे दोन ग्रह जे आहेत ते एकमेकांच्या युतीत आहेत. सूर्य नेमका त्याच वेळेला कर्क वृत्तांतामध्ये आहे आणि शनी मकर वृत्तांतामध्ये आहे. आणि मकर वृत्तांत हा शनीच्या अखत्यारीतला आहे, कर्क वृत्तांत हा सूर्याच्या अखत्यारीतला आहे. ह्या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पाहता आल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये गुरु स्वराशीचा आहे, शनी स्वराशीचा आहे, केतू उच्चीचा आहे, राहू उच्चीचा आहे, नाही का? दुसरा भाग असा आहे की चतुर्थाचा अधिपती जो आहे तो भाग्यात आहे, तो त्रिकोणात आहे. आणि दशमाधिपती केंद्रस्थानाचा अधिपती शुक्र, जो मकर लग्नाला राजोकारक आहे, तो सप्तम स्थानामध्ये आहे. म्हणजे तो शुक्र जो आहे तो सूर्ययुक्त आहे. जरी सूर्य अष्टमात असला तरी सुद्धा तो सप्तमाच्या स्थानामध्ये. तर या व्यक्तीने जीवनामध्ये बरेचसे चढ उतार पाहिलेले आहेत. आता ही व्यक्ती शासन नोकरीतून, सेवेतून निवृत्त झालेली आहे आणि अतिशय चांगल्यापैकी त्यांना जे काही पारितोषिक आहेत, राज्यपालांकडून म्हणा किंवा राष्ट्रपतींकडून म्हणा, ते पण मिळालेले आहेत. आणि अतिशय चांगल्यापैकी जातकाने सेवा बजावलेली आहे. आणि महाराष्ट्र सरकारमध्ये आता याच्यामध्ये कसं शोधायचं हे मी तुम्हाला सांगतो. लग्नेश हा गुरु हा मीन राशीमध्ये आहे. मीन राशी जी आहे, गुरुचं काम जे आहे ते महसूल आणि जातक राज्याला तिथून प्राप्ती करून देणे. तसं महसूल खात्याशी संबंधित या व्यक्तीने परीक्षा दिल्या होत्या आणि त्याच्यातून त्याला यश मिळालेलं आहे. लग्नेश लग्नात असल्यामुळे त्याची दृष्टी जरी दशम स्थानावर आहे, तिथे कुठलाही ग्रह नाही,
पण सप्तमामध्ये ग्रह आहे तो दशमेश आहे आणि हा शनी रवीचा समसप्तक योग आहे आणि शनी शुक्राचा पण समसप्तक योग आहे. शनी चंद्राची युती आहे. तर बऱ्याच वेळेला या जातकाला या शनी चंद्राच्या युतीत आणि शुक्र आणि शनीचा समसप्तक योगामुळे जातकाला दीर्घकाळ एकाकी राहण्याचा योग आला. पण तरी सुद्धा जातकाने कुठल्याही तऱ्हेचं हे बाळगलं नाही, मानसिक स्थिती ढळू दिली नाही. एक तर चंद्र शनीची युती मनाची तयारी एवढी करून देतो की जातकाला कितीही संकट आली तरी सुद्धा तो त्या कामामध्ये मग्न असतो. आता तुम्हाला कल्पना आहे की जे नक्षलिस्ट वगैरे ज्या ठिकाणी पोस्टिंग असतं त्या ठिकाणी माणसाला दिवस काढणं अतिशय कठीण असतं. पण तरी सुद्धा त्या ह्याच्यामध्ये जातकाने मोठ्या प्रमाणामध्ये काम करून सरकारला अतिशय चांगल्यापैकी महसूल मिळवून दिला आणि त्या ठिकाणी जे काही बांबूच्या शेती तिथे पेपरचे कारखाने वगैरे आहेत तर त्यांच्याशी चांगला सल्लामसलत करून शासनाचं भलं केलेलं आहे. बराच काळ जातकाचा फिरतीवरती गेलेला आहे, पण जोडीदाराचं जे काही सुख हवंय ते जातकाला मिळालेलं नाही. एक तर लग्न उशिरा झालं, कारण का की सतत भ्रमंती असल्यामुळे त्या ठिकाणी मुलगी देण्यास बऱ्याच वेळेला नकार झाला. पण जातकाने आपलं जे काही काम आहे ते सुरू ठेवलं. तर योग बघितले आपण तर सूर्य आणि शुक्राची जी युती आहे त्याच्यावरती गुरुने पूर्णपणे सप्तम स्थानावरती योग केलेला आहे आणि तो शुभ योग आहे. एक तर तो शुभ योग जो आहे तो मंगळावरती पण आहे आणि रवी शुक्रावरती सुद्धा आहे. अशा तऱ्हेचा हा गुरु सप्तम स्थानाला सावरून त्या ठिकाणी जातकाला लोकांतर्फे ज्याला आपण म्हणतो की सप्तम स्थान फक्त जोडीदाराचं नसून हे अन्य गोष्टींसाठी सुद्धा पाहिलं जातं. तसं हे जातक जे आहे ते त्या ठिकाणी कार्यरत झालं आणि यश मिळवत राहिलं. जेव्हा जातकाचा गुरु चांगला असतो तो आर्थिक दृष्ट्या जी आहे ती सुद्धा चांगली स्थिती राहिलेली आहे. असा गुरुवरती कुयोग नाही आहे. मंगळ गुरु हे दोन एकमेकांचे मित्र आहेत, पण ते एकमेकाला सावरून घेणारे आहेत. त्याच्यामध्ये मंगळ हा भाग्यासाठी थोडस कठीण काळ दर्शवतो आणि तसा काळ जातकाने लहानपणी पाहिलेला सुद्धा आहे. मंगळाची दृष्टी आपण बघितलं तर 12व्या स्थानात आहे, पराक्रम स्थानात आहे आणि चतुर्थ स्थानामध्ये सुद्धा दृष्टी आहे त्याच्या स्वतःच्या राशीवर. मग अशा ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जमीन, मुळामध्ये मकर ही जमिनीची पृथ्वी तत्वाची रास आहे. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पृथ्वी तत्वामध्ये किती ग्रह आहेत तर एक मंगळ आहे, चंद्र आहे, शनी हे 3 ग्रह आहेत. जलतत्वामध्ये सूर्य, शुक्र आणि गुरु आहे. म्हणजे जलतत्व आणि पृथ्वी तत्व हे दोन्ही त्या ठिकाणी आहे. वायू तत्वामध्ये राहू आहे. आता राहूच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी थोडस सूचित करतो की राहू हा सुद्धा शासकीय सेवेमध्ये अतिशय चांगल्यापैकी यश मिळवून देणार आहे. बऱ्याच वेळेला काही लग्नी असणारे लोक, लग्नी राहू असणारे लोक काही वेळेला मंत्री पण झालेले आहेत. मंत्री पण एक शासन आहे, पेन्शनचा भाग पण आहे. तसा हा जातक षष्ठेश जो आहे तो अष्टमात आहे, तो एक विपरीत राजयोग आहे. म्हणजे का 12व्या स्थानाचा अधिपती गुरु हा पराक्रम स्थानात स्वतःच्याच राशीमध्ये आहे. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा एक चांगला योग म्हणून समजलेला आहे. असे जातकाच्या जीवनामध्ये कष्ट हे भरपूर झालेलेच आहेत, नाही असं नाही आहे. जातकाचा जन्म झाला त्याला 1965 पर्यंत लहानपणी चंद्राची दशा होती 2 वर्षापर्यंत. नंतर मंगळाची दशा 1972 साली होती. त्याचा जो शैक्षणिक कार्यक्रम जो आहे शिक्षणाचा तर 63 ते 90 हा काळ जो आपण बघितला तर चंद्र, मंगळ आणि राहू
तर राहूची दशा ही 17/3/90 संपलेली आहे. कळलं का? 17/3/90 संपलेली आहे. आता त्या दरम्यान आपण वय काढलं तर 63 आणि 2 65, वय होतं सर 27. 27. म्हणजे 27 हे वय जे आहे हे जातकाचं पुढे जाण्याचं वय आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो उमेदीचा काळ, नाही का? मग तसं त्याला संधी मिळायला अतिशय योग्य महादशा त्याला मिळालेली आहे आणि ती गुरुची महादशा आहे. गुरु. हो. आता ह्या गुरुची महादशा जी आहे ती 2006 पर्यंत चाललेली आहे. पण 1990 साली जातकाला भाग्याचा उदय जो आहे म्हणजे 18 आणि 7 25 त्या दरम्यानच जातकाने अतिशय चांगल्यापैकी जे सरकारी त्यावेळेला एवढी काही सोय नव्हती अशी क्लासेसची वगैरे, पण तरी सुद्धा जे काही नागरिक शास्त्र वगैरे होतं आणि त्या ठिकाणी जे कॉलेजेस वगैरे पण एवढे काही चांगले नव्हते, पण नंतर सांगलीला येऊन कोल्हापूरला येऊन दुसऱ्या ठिकाणी काम करून नंतर कॉलेज केलेलं आहे. तर त्यामुळे तिथे एक चांगल्यापैकी प्रतिसाद मिळाला आणि जातक हा अत्यंत चांगल्या ठिकाणी कामाला लागला. म्हणजे त्याला सरकारमध्ये एवढ्या अडचणी नव्हत्या आणि त्याला MPSC ची परीक्षा वगैरे देऊन तिथे जातकाचा संबंध हा महसूल खात्याशी आला. महसूल खात्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की जमिनीचे जे काही व्यवहार असतात त्याच्यातून सरकारला उत्पन्न कसं करून द्यायचं. आणि आता एकदा हातात पोझिशन मिळाल्यानंतर हाताखाली बरेच लोक असतात. काही काळ जातकाचं त्यावेळेला सेल टॅक्स होतं, त्या सेल टॅक्स मध्ये सुद्धा उपायुक्त वगैरे या ठिकाणी कार्यरत ही व्यक्ती होती. तर त्याला योग काय आहे? तर एक तर शनीच्या केंद्रयोगामध्ये एकही ग्रह नाही. म्हणजे आपण नेहमी सांगतो की शनीच्या केंद्रयोगात कुठला ग्रह आहे का, तर चतुर्थात पण ग्रह नाही आणि दशमात सुद्धा नाही. तर चतुर्थाधिपती हा भाग्यात त्रिकोणामध्ये आहे, तर ते साहजिकच भाग्य बनवण्यासाठी मंगळाचे कष्ट आणि चतुर्थ म्हणजे जे काही जमीन जुमला घर हे सगळं तयार करण्यासाठी भरपूर कष्ट घेतलेले आहेत. पण याच्यामध्ये थोडस अपयश म्हणायला लागेल तर ते संसाराच्या संदर्भात वैवाहिक आयुष्याचा भाग आहे. तो तुम्हाला आता कल्पना आहे की सप्तम स्थानाचा अधिपती हा चंद्र शनीच्या युतीत आहे. तर ती युती जी आहे ती जातकाला थोडस कधी कधी स्वभावामध्ये काही बदल घडवतो. कधी कधी काही कामानिमित्त एकाकी राहायला लावतं. काही असे दौरे असतात की दीर्घकाळ तिथे वास्तव्य करावं लागतं लोकांसोबत. तर अशा तऱ्हेने वैवाहिक सौख्य जे आहे थोडस ते बिघडलं होतं. पण जसं काही काही अगदी पराकोटीला गेलं नाही, सगळं काही सावरून घेतलेलं आहे. अशी ही पत्रिका आहे. मुळामध्ये दशमाधिपती सूर्य, दशमाधिपती शुक्र हा सूर्ययुक्त आहे. तर जेव्हा एखादा ग्रह कोणासोबत आहे त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. ते लग्नी शनी आहे, तो लग्नेश लग्नात आहे. अधिकतम त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नवमांश कुंडलीमध्ये जर तुम्ही बघितलं तर शनी महाराज हे कुठेशी आहेत तर ते कन्या राशीत गेले, कन्या नवमाशात. कळलं का? आता हा कन्या नवमाशा आहे शनीचा, ही पत्रिका लावलेली आहे. तर अशा तऱ्हेने ही नवमाश पत्रिका आहे. आता तुम्हाला मी सगळी जी काही कथा आहे ती सांगितली आहे. दशेचा भाग जो आहे तो सुद्धा आपण विचारात घेतलेला आहे. म्हणजे जातकाचं सार्थक व जातकाला जे यश मिळालेलं आहे ते यश सुद्धा कोणत्या ग्रहामुळे आणि कोणत्या महादशेत त्याला जे काही यश मिळालं, सगळं काही गोष्ट आता मुंबईमध्ये वास्तव्य आहे. आता जसं निवृत्त आहे, पेन्शन आहे, तर जे लोक 2002च्या अगोदर राहिले होते, लागले होते, त्यांना पेन्शन वगैरे सगळं आहे. तर तशा तऱ्हेने ही पत्रिका अशी आहे. आता तुम्ही सगळेजण फार उत्तम शिक्षित आहात, तर तुम्हाला जर काही
सांगायचं असेल, प्रतिसाद द्यायचा असेल, लोकांना काही कळवायचं असेल तर अवश्य आपण सगळे इथे विद्यार्थी पण आहोत, शिक्षक पण आहोत आणि प्रत्येक मनुष्य जाणून घेईल की या कुंडलीतले योग काय आहेत. तर तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहेत की जेव्हा तुम्ही तुमचं मनोगत जे आहे ते मांडू शकता. बोला. तर मी बोलू. हम्म. तर आता मकर लग्न, लग्नी शनी धनिष्ठा हम्म. नक्षत्रात आहे. हम्म. हम्म. हा, धनिष्ठा नक्षत्र दुसरं चरण आहे. हम्म. कन्या म्हणजे मग नवमास. ते, बरं. हा, धनिष्ठा नक्षत्र दुसरं चरण हे पण चांगलं आहे. त्यांच्या हो. ह्याच्यात आता मी हे काढलेत, पंच सु- पक्षी पण सगळे सुषमा. चांगले आहेत, म्हणजे घुबड, गिधाड. आता फक्त एक गिधाड, शनीला गिधाड आले सर. मग आता ह्याचा काही अर्थ काय नाही, करायचा किंवा आता मग ह्याचा. डायरेक्ट पंचपक्षीवरती जाऊ नका. बर. काय गंमत आहे की तुम्ही जे काही आता नवमाशावरती जास्ती बोला, कारण हा, नवमाश ठीक आहे. आणि सूक्ष्मांश जे आहेत ना, हा. त्याच्यामध्ये कुठलाही जो ग्रह आहे तो हा. चुकीच्या नवमासा, शुक्र पण तूळ नवमाशामध्ये आलेला आहे हा. आणि तो हो, पुष्य नक्षत्राच्या तृतीय चरणात आहे. हो, 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 सूर्य जो आहे तो सुद्धा चांगल्या नवमाशामध्ये आहे. हो. तो सूर्याला जो लागलेला जो नवमाश आहे तो धनु आहे आणि तो धनवाडी. अष्टम नक्षत्राचं पहिलं चरण आहे. हो, अशा तऱ्हेने तिथे त्या ठिकाणी नवमांश आणि सूक्ष्मांश जे आहेत ते हो, सुद्धा भरपूर काम करतात. तसं हो. आपण पाहिलं सूक्ष्मवश पण तर चांगले आलेत सगळे. सूक्ष्मवश पण येस, चांगले आहेत सगळे. येस. एकदम राहू चांगले सुद्धा आहेत. चांगला, येस, राहू सुद्धा हो, आहे, हो, तो सुद्धा चांगल्या सूक्ष्मांशामध्ये आहे. हो. हरकत नाही. कसं आहे. आता तुम्ही हा बोला. हो सर. त्यांचं आता ते भाग्याचा अधिपती लग्नात पण, लग्न कुंडलीला पण अष्टमात आहे आणि नवमाश कुंडलीमध्ये पण अष्टमात आहे. मग त्यामुळे थोडस प्रॉब्लेम्स येतात का असे नाही, आता भाग्योदयात. तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. हं, दरवेळेला एखादा ग्रह अष्टमात असेल म्हणून तो काही प्रगती करणार असं नाही. माझ्याकडे उदाहरणं आहेत. हं, तुम्ही ओळखता की मोरारजी देसाई हं, लग्नेश अष्टमात. मोरारजी देसाईंचं मिथून लग्न आणि लग्नेश अष्टमात, हं. तरी सुद्धा ते पंतप्रधान झाले ना. हो. आणि अतिशय शिस्तबद्ध होते. त्यांची शिवरास होती. बरोबर. राहू चंद्राची युती, बर. अष्टमामध्ये मंगळ बुधाची युती होती. हा. तर त्या ठिकाणी बऱ्याचशा त्यांच्यावरती आरोप झाले, निंदा झाली, त्याचा विरोध झाला. या हं, सगळ्या गोष्टी झाल्या, नाही झाल्या असा काही भाग नाही. पण त्यांचं जे काही हे होतं, हे की ते होम मिनिस्टर होते, फायनान्स मिनिस्टर होते, नंतर पंतप्रधान झाले. आता एक व्यक्ती अतिशय सामान्य कुटुंबात जन्माला येऊन, ते बलसाडचे होते देसाई, आणि ते पंतप्रधान झाले. फार मोठं चांगल्यापैकी यश मिळवलं त्यांनी. आणि हं. काही तऱ्हेचा भ्रष्टाचाराचा आरोप त्यांना शेवटला तर राहायला घर पण नव्हतं. पण बर. अशाही स्थितीमध्ये त्यांनी कधी प्रोटेक्शन घेतलं नाही. शेवटी शरद पवारांनी त्यांना सारंग बिल्डिंग मध्ये घर दिलं आणि सांगितलं की तुम्ही हे घर घ्या. त्यांचं घर हं. रिकामं झालं होतं म्हणून. म्हणजे अष्टमात असलेला ग्रह हा सिंह राशीत आहे हा. आणि तो एकटा आहे. बर. त्याच्यावरती कुयोग झालाय का कुठला? एक तर तो विपरीत राजयोगामध्ये आहे. हं. कळलं? हा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहायच्या आहेत, नो डाऊट. बरोबर. अष्टमातले ग्रह माणसाला त्रास देतात, हा. षष्ठातले ग्रह पण अडचणी. देतात, अडचणी निर्माण होतात. पण त्या हा. अडचणीवरती मात करून तो पुढे त्याला त्याचं जे जा. हेतू आहे किंवा त्याचं जे विजन आहे ते तो पूर्ण करतो. पूर्ण कर. बरोबर. तसे अत्यंत, ज्याला आपण म्हणतो की गरिबी कुटुंबात जन्माला येऊन एवढ्या मोठ्या पदावरती गेल्यानंतर जातकाच्या हाताखाली प्रचंड लोक काम करतात आणि जातकाचं जे डिपार्टमेंट होतं ते सुद्धा अतिशय उत्तम होतं. मग अशा हं. वेळेला जे ग्रह आहेत तर ते ग्रह कुठले आहेत? त्याच्यामध्ये रवी शुक्राची युती आहे. हो. रवी राजा आहे, प्रशासकीय आहे. बरोबर. परत ही पत्रिका जी पूर्णपणे जे काही बलवान झालेली आहे ती लग्नी शनी असल्यामुळे, शनी. आणि शनीच्या दशमात कुठलाही ग्रह नाहीये. बरोबर. बरोबर. कळलं का? आणि शुक्र हा राजोगकारक आहे, तो रवी युक्त बसलेला आहे.
तो जर हम्म. केतुयुक्त राहूयुक्त असता त्या ठिकाणी पत्रिकेला एक दुसऱ्या तऱ्हेचं वळण मिळालं असतं. हम्म. हो. हम्म. नाहीये. हो. बोला बोला, हरकत नाही. टेक टाइम, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, ठीक आहे. फक्त लग्न कुंडली स्ट्रॉंग आहे त्यांची. मकर लग्न, लग्नी शनी हा, स्ट्रॉंग आहे. त्यामुळे ते मकर रास, मकर लग्न हे प्रत्येक कुठलंही म्हणजे एखादं अचीव करायचं असेल तर ते मागं पुढे न बघता आपलं ध्येय साध्य करतात, असं साधारण मकर लग्नाचं प्रिडिक्शन येतं येस थोडक्यात. येस येस. हा, आणि गुरुची दृष्टी रविवरती असल्यामुळं अधिकार योगाला पण त्यांना ते गुरुनं सपोर्ट केलाय भरपूर. बरोबर. हा, म्हणजे गुरु आणि रवी नवपंच आणि अंशात्मक साधारण म्हणजे 19 अंशावर आहे रवी, हो हो. आणि गुरु 26 आहे. हो. म्हणजे येस. 6 अंशात साधारण दृष्टी आहे पूर्ण गुरुची. हा, त्यामुळे सप्तम रवीला, स्थानावरती आहे, ग्रहावरती आहे, बरोबर आहे. हा, रवीला पॉवर गुरुमुळे जास्त आली. येस. आणि कर्मस्थानाचा अधिपती लग्नी बघतोय, तो पण बरोबर. सगळ्यात चांगला ग्रह पडलाय तो, तोही चांगला. ठीक आहे सर, एवढंच मला सांगायचं. मला फक्त भाग्यकारक ग्रहाचं एवढं बघायचं होतं. ते हर्षल तिथं आणि बुध तिथं आणि अष्टमात पण गुरु. त्यामुळे अडचणी हम्म. आल्या, पण अडचणीतनं त्यांनी मार्ग भरपूर काढले. आता असं आहे ना मॅडम, की कधी कधी आपल्याला कुठल्या तऱ्हेच्या अडचणी येतील. हो. एक तर कसं आहे की ही व्यक्ती जेव्हा गावातून निघाली, हम्म. किंवा सांगलीमध्ये कोल्हापूरमध्ये वास्तव्याला राहिली शिक्षणासाठी, हम्म. तेव्हा एकटी होती. कारण घरची काही स्थिती चांगली नव्हती. हा. नातलगांकडे राहून शिक्षण पूर्ण केलं. मग तिथून नंतर त्यावेळेला सरकारमध्ये नोकऱ्या मिळत होत्या लवकर. असं काही तेवढा हा. जास्ती काही करप्शन किंवा तसा काही त्रास नव्हता. आणि बरोबर. मनुष्य विद्वान होता, त्याच्यामुळे लगेच तिथेच नोकरी मिळाली. हम्म. आणि त्या काळामध्ये नोकऱ्या सहज उपलब्ध होत्या, आता नाही आहेत. तुम्हाला आता ते विश्वास पाटील पण माहिती असतील सर, कलेक्टर. हो हो हो. आमच्या तिकडचेच ते, आमच्या घरी बसूनच तो अभ्यास करायचा. तो पण खूप गरिबीतनं वर आलाय. बघा. अतिशय बुद्धिमान, पण त्याची चेष्टा मस्करी इतकी व्हायची कॉलेजमध्ये. हा. पण त्यानं स्वतः आमच्या घरी अभ्यास करून कुणालाही न जुमानता तो एकदम टॉपला गेला. हो, मग ते म्हाडाचे अध्यक्ष होते ना. हो, आणि पाणीपतचे ते त्यांना हे लिहिलं ना, ते आमच्याच घरी लिहिलं बसून. ओके. पाणीपत. विश्वास पाटील. नंतर आता हम्म. ते रिटायर झाले आणि नंतर हो. ते म्हाडाचे सीईओ होते. हो, त्याला पण भरपूर नंतर नंतर खूप त्रास झाला. हो. पण त्यानं सगळं कव्हर केलं परत. आणि नाही, हुशार मनुष्य असेल की आता थोड्या वर्षाचा अनुभव असतो ना. हो, हो, हो. एकदा सरकारमध्ये मनुष्य तिथे सुरू झाला की त्याला सगळ्या तऱ्हेचे अनुभव असतात. त्यांना जी सर, यस सर म्हणायची सवय असते. हो, हो. जी सर म्हटल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. जाता येत नाही. हं. ही खासियत आहे. हो. तिथे नकारात्मक अरेरावी वगैरे चालतच नाही. हो ना. पण पहिले काय, त्यानं सुद्धा अपमान भरपूर सहन करून तो वरती गेलाय. मग शेवटी जी असं. सर करावंच लागतं ना. हो, हो. असं आहे. हं. सरकारमध्ये गधे को भी बाप बोलना पडतं, असं आहे होय ना. ते. बरोबर. जर आपल्याला हे हेतू साध्य चालेल. ओके. करायचा असेल थँक्यू सर. पूर्ण. थँक्यू. धन्यवाद. बोला, आणखी कोण आहे तरी विचार मांडण्यासाठी? सूक्ष्म सगळे चांगले मिळालेत ना बघा. हो. आणि येस. हो. तरी त्यातल्या त्यात आपण बघितलं तर गुरुला म्हणजे ठीक आहे, तो उग्र अंश आहे. हो. आणि हो. केतूला म्हणजे वृश्चिक नमंश ना, तो पण उग्र अंश. पण हा शनी आपण असा नीटच विचार केला तर म्हणजे हम्म. पॉवरफुल तर आहेच आहे, मंगळ बिंगळच्या कोणाच्या म्हणजे असा कुयोगात नाहीये. आणि हम्म. ते त्याला तो मिळालेला बिंदू पण परिवेश परिधी असा आहे, तो पण येस. चांगला आहे ना. दशम स्थानाला पण भरपूर मार्क आहेत, 33. आणि त्या दशमेश शास्त्राचं सूर्याबरोबर आलंच आहे, तुम्ही सांगितलंच आहे ते बाकीचं सगळं. म्हणजे हम्म. सूर्याशी कनेक्टिव्हिटी आल्यामुळे. आणि हा गुरु पण स्वराशीचाच आहे ना, तो पण चांगला. म्हणजे एकंदरीत पत्रिका म्हणजे छानच आहे तशी. आता पक्षी आपल्याला लावायचे नाही, पण पक्षी पण पुष्कळ काय काय छान. आणि म्हणजे सगळेच सूक्ष्म तर सगळे हे दोघे सोडले तर हो. चांगलेच आहेत एकदम. म्हणजे धनवंश, उत्पन्नवंश, परत धनवंश. हो. मंगळ जरी असलं तरी तो बलिष्ठ अंश मध्ये आहे बरेच ना. अंशात म्हणजे आहे. हो. कारण त्यांनी म्हणजे तो कन्येचा आपण म्हणून त्याला थोडस हे करू, आणि तो बुध इकडे पण तरी बलिष्ठ अंश म्हणजे ते भाग्य मिळवण्यासाठी जे काही बळ किंवा ह्याची गरज आहे
ती पण त्या मंगळामुळं मिळाली असं पण आपण म्हणू शकतो ना. गुरुचा तर योग आलाच आहे, नो डाऊट हो. तिथे. हा, बघा. नक्षत्रातला आहे ना मॅडम? हो 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 सर. सर आम्ही काही सांगू? हा हा, बोला बोला ना. बोला मॅडम. बोला. हा, आता मंगळ जो भाग्यात आलेला आहे तो बलिष्ठ अंशात आहे, तो म्हणजे भूमिकारक पण आहे, चतुर्थेश पण आहे, म्हणून यांचा रेव्हेन्यू डिपार्टमेंटशी जास्त संबंध आला असण्याची हो शक्यता आहे. हो हो. आणि दुसरं म्हणजे तो नवमांशात मेष नवमांशी गेलाय आणि समोर तुळेचा शुक्र आहे, म्हणजे ते दशमेश आणि भाग्येशाचा योग असा इकडे झालेला आहे चांगला हम्म नवमांशामध्ये. तर हम्म. ते बळ त्यांना मिळाले दोन्ही ग्रह स्वराशीचे असल्यामुळे, म्हणजे नवमांश पत्रिका पण खूप चांगली आहे. येस. हा, आणि रवी पण अग्नितत्वात आहे, जरी षष्ठात असला तरी तो नोकरीच्या स्थानात आहे, म्हणजे षष्ठ स्थानात असला नवमांशात तरी. बरोबर. आणि शुक्र पण शूरांशात आहे, म्हणजे दशमेशच मुळात चांगले त्याला सूक्ष्मांश सगळे मिळालेत एक्सेप्ट येस. गुरु आणि केतू. त्यामुळे येस. पत्रिकेचा दर्जा जो आहे तो चांगला झालाय, की कष्टातनं पण यश, कारण मकर राशी म्हणून कष्ट तर आहेतच ना, हो. त्यातनंच त्यांनी प्रगती साधलेली आहे आणि उच्च पदाला गेले. आणि कसं असतं मॅडम की सरकारमध्ये गेल्यानंतर अनेक जबाबदाऱ्या असतात, तिथे हो, तुम्हाला असं हे करून चालत नाही. तर नाही त्या बरोबर ठिकाणी सुद्धा आहे. ह्या जातकाच्या याच्यावरती अंमलबजावणी होती, सगळं काही रिकव्हरी होती, ह्या जबाबदाऱ्या होय. असतात ना एकेकाला. आणि हो, त्याच्यातून त्याला जावं लागतं. आणि शासनाचा जेवढा फायदा करून देता येईल तेवढं त्याला करावं लागतं. तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या जातकाने तिथे पूर्ण केलेल्या आहेत. आणि जातक हो. अतिशय अनुभवी आहे. मकर लग्न टोटली प्रॅक्टिकल लग्न आहे. आणि शनीचं जसं की काही वेळेला निर्णय करणं हे शनीच्या हम्म, अखत्यारीतलं आहे. काही हो, काळ जातक जे आहे ते बऱ्याचशा काही अंमलबजावणी काही असते त्याच्यामध्ये निर्णय द्यायला, कोणाला माफी द्यायला वगैरे सगळं काम करावं लागतं. नाही करावं लागत असं नाही. आणि बरेचसे हो. अधिकार यांच्याकडे असतात, कारण शनीकडे बरेचसे अधिकार आहेत प्रशासकीय, की तशाच. जेणेकरून काही अडचणी आल्या तर त्याला किती रिलीफ द्यायचं, किती सूट द्यायची, हे सुद्धा एका पदावरती अवलंबून असतं. मग काही वेळेला त्यांच्या हातामध्ये तेवढं एक लिमिट असतं, त्याचा उपयोग करू शकतात. म्हणजे ती अथॉरिटी आहे. जसं आता पोलीसमध्ये एसीपीचं स्वतःचा निर्णय घेण्याचं एक न्यायालय असतं, मग ते स्वतः तिथे जज असतात, ते काम करू शकतात. तसं शासनामध्ये सुद्धा अशा काही ठराविक जागा आहेत की तिथे ह्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, आणि ते शनीमुळे त्यांना प्राप्त झाले. आणि ते न्यायाने घेण्याची क्षमता असते, कारण हो त्यांची हो. न्यायपूर्वक. नाही, त्यांची हा, जबाबदारीच असते ती. पण लक्ष असतं एखादा ना सगळ्यांचं. कोणी काय एखाद्याला माफी वागलंय. हा, द्यायचं किंवा काय, अमुक एक लिमिट असतात. आणि काही रूल्स बनवायचे पण त्यांच्याकडे नियम आहेत. एखादा कायदा बनवणं, कायदा अंमलात आणणं, असे बरेचशा शासनामध्ये काही नियम आहेत. हो. वाडिले साहेब, तुमचं काय मत आहे? तुम्ही शासनाचे अधिकारी आहात. हा, सर हा माझे येस सर. सासरे. हा सर, मी बोलतोय. हा, बोला. हा, बोला. शासनामध्ये एखादा निर्णय जर घ्यायचा असेल तर त्याला बरंच चाळणी करावी लागते आम्हाला. हा, खूप त्याच्यावर सखोल विचार करावा लागतो. बरोबर. प्लस विधी व न्याय विभागाचे पण अभिप्राय घ्यावे लागतात, की जेणेकरून हा उद्या उठून जर कुठे चॅलेंज आलं त्याला, तर ते हा, चॅलेंज टिकलं नाही पाहिजे. एवढं बरोबर. परिपक्व करून तो हा, निर्णय जाहीर होतो. असं असं बरोबर. सर. येस सर, बरोबर तुमचं म्हणणं. म्हणजे काही अथॉरिटी त्यांना दिलेल्या असतात, म्हणजे ते हो, कोणाच्याकडे. दिलेल्या असतात अथॉरिटी, त्याप्रमाणे ते काम करतात. पण हं. खूप विचारपूर्वक निर्णय मग घ्यावा लागतो. तसं न्यायाधीशाला पण तेच करावं लागतं तेच करावं कोर्टामध्ये. लागतं, कारण वेळ का जातो न्यायाधीशाला. येस. त्यासाठीच वेळ जातो. इथं पण आम्ही खूप वेळ घेतो आणि मग तो निर्णय जाहीर करतो बाहेर. येस. येस सर. माफी द्यायची, किती कर कपात द्यायचा वगैरे महसूलला अधिकार आहेत हा, काही. हा महसूलला अधिकार आहे, परंतु त्यांना एक ध्येय डोळ्यासमोर ठेवावं लागतं, की हा. शासनाचं नुकसान होणार नाही, येस. हे बघावं लागतं डोळ्यासमोर हित ठेवून. येस. 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 आणि त्यानुसार ते धोरण ठरवून ते बरोबर. निर्णय देतात बरोबर. न्यायालयाचे. येस सर. ओके. पण ते बरोबर. अधिकार शनीमुळे प्राप्त झाले असं लग्नेश लग्नात आहे. शासकीय प्लॅनेट आहे ना तो. म्हणजे प्रशासनामध्ये बरेचसे जे निर्णय लोंबकळत राहतात किंवा प्रबलित राहतात असे, किंवा निर्णय लवकर लागत नाही, त्याला कारण
शनीचं वर्चस्व असतं. शनी लवकर निर्णय लावू देत नाही, रेंगाळतात, नाही का? बर, नेक्स्ट आणखी काय? सगळे नियम तुम्हाला शिकले पाहिजे. तुमच्याकडे तुमचे जे काही जातक येतील त्यांना काही प्रश्न असतील किंवा काही गोष्टी असतील तर तुम्हाला त्याचा जो काही परिणाम जो आहे किंवा त्याचं उत्तर जे आहे ते व्यवस्थित देता आलं पाहिजे. त्यासाठी आपला हा वर्ग आहे. गुरुच्या वर्षी शनीची दृष्टी आहे हे पण लक्षात ठेवणे. तर गुरु जरी त्या स्वतःच्या राशीत असला तरी सुद्धा शनी दृष्ट आहे, तर तो बंधनामध्ये आहे. तर त्या ठिकाणी जरी शनीच्या हातामधलीच ही पूर्ण पत्रिका आहे, जरी गुरु स्वतःच्या राशीत असला तरी सुद्धा तृतीय स्थानावरती शनीची दृष्टी आहे, पहिली आहे. उत्तमा दृष्टी आहे, आणि संपूर्णपणे नियंत्रण कोणाचं आहे ह्या पत्रिकेमध्ये? तर शनी महाराजांचं नियंत्रण आहे. आणि जेव्हा एखाद्या पत्रिकेमध्ये शनी महाराजांचं नियंत्रण येतं त्यावेळेला तुम्हाला कायद्यानुसारच सगळ्या गोष्टी परिपूर्ण कराव्या लागतात. काय आउट ऑफ द वे जाऊन कधीही निर्णय घेता येत नाही. आता वाडेले साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे त्याच्यावरती पूर्ण कसून चौकशी करावी लागते, प्रकरण ठेवावी लागतात, रखडतात. कारण का की लग्नी असणारा शनी हा ताबडतोब निर्णय देत नाही. आता तुमच्या समोरची घटना आहे, 18-18 वर्ष, 19-19 वर्ष लागली निर्णय घ्यायला. तर त्याला कारण सुद्धा अशीच होती की शनीचं काम परिपूर्ण झाल्याशिवाय तो निर्णयात्मक होत नाही. बरेचसे ऑब्जेक्शन येऊ शकतात, त्याला चॅलेंज येऊ शकतं. तर तशात तुम्हाला सुद्धा तसा अभ्यास असणं अत्यंत आवश्यक आहे. सर मी बोलू जरा. हा, बोला ना. बरेचसे मुद्दे चर्चेला गेलेलेच आहे, पण हा. एक शासनामध्ये नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्याची पत्रिका या दृष्टीने आता तुम्ही जो मुद्दा सांगितला तोही महत्वाचा आहे की शनीचं गुरुवर नियंत्रण आहे हम्म, आणि गुरुचं सूर्यावर दृष्टी आहे. हम्म, त्यामुळे प्रशासनाचा अधिकारी सूर्य हा गुरुच्या अधिकारात चांगल्या पद्धतीने आपले सगळे अधिकार वापरून तो काम करतोय. हम्म. सूर्याची दृष्टी लग्नस्थानावर आहे, त्यामुळे सुद्धा ही व्यक्ती चांगल्या पद्धतीने प्रतिष्ठित आणि चांगल्या पद्धतीने काम करणारी अशी असेल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे राहू आणि केतू हे स्वतंत्ररित्या चांगल्या स्थानात बसलेले आहेत. राहू हम्म. हा शत्रू पक्षात म्हणणार नाही मी, तो नाही. षष्ठ स्थानात म्हणजे नोकरीच्या स्थानात बसलेला आहे. हो, त्यामुळे राहूचं बळ हे तो चांगल्या पद्धतीने नोकरीत वापरतोय आणि त्याला एक जास्त पूरक असा मुद्दा की त्याचा स्वामी बुध हा अष्टमात विपरीत राजयोगात जरी बसलेला असला तरी हम्म. तो प्रशासनाच्या राशीत बसलेला आहे, येस, सूर्याच्या राशीत बसलेला आहे. तेव्हा बरोबर. अष्टमात बसून त्याने जे काही व्यवहार केले असतील ते शासनाच्या नियमाला धरून किंवा हो, हो, प्रशासनात जे काही चालेल त्याला अनुसरून अशा पद्धतीनेच त्याने काम केलं असेल. गुरुची बरोबर. दृष्टी भाग्यावर असल्यामुळे आणि भाग्यामध्ये मंगळ बसलेला असल्यामुळे मंगळाला सुद्धा आपली पॉवर चांगल्या पद्धतीने व्यक्त करण्याची संधी मिळालेली आहे आणि बरोबर. त्यामुळे चतुर्थ स्थान आणि अ, पराक्रम स्थान या स्थानावरचं मंगळाचं कर्तृत्व हे चांगलं येस. फुललेलं असेल. कारण तुम्ही म्हणालात तसं त्यांना महसूलमध्ये जॉब जी सर्व्हिस होती त्याची, तर त्याची त्यांनी चांगल्या पद्धतीने गुरुची दृष्टी मिळाल्याने आणि शनीने त्याला होल्ड केल्यामुळे म्हणजे प्रत्येक गोष्ट ही एकमेकावर डिपेंडंट असून सुद्धा चांगल्या पद्धतीने अधिकार वापरा असं सांगणारी ही पत्रिका आहे. त्यामुळे ह्या व्यक्तीला अ, आणि आणखी एक मुद्दा म्हणजे शनी मंगळ यांचा कुठेही क्लॅशिश आलेला नाही. म्हणजे बरोबर. त्यांची पोझिशन चांगली असल्यामुळे भविष्यात त्याच्यावर लक्ष ठेवून आपल्याला काही ना काहीतरी प्रॉब्लेमना सामोरं जावं लागेल अशी कुठे येस. धास्ती या पत्रिकेमध्ये दिसत नाहीये. आहे ते फक्त सप्तमेश आणि लग्नेश हे हम्म. एकत्र आल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आलाय.
पण तो वैवाहिक जीवनाचा असल्यामुळे नोकरीचा आणि वैवाहिक जीवनाची गल्लत करून चालणार नाही. तर अशी बरोबर. एकूण खूपच चांगल्या पद्धतीची पत्रिका सर तुम्ही अभ्यासाला दिली. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आता बघा, दुसरा एक भाग सांगतो तुम्हाला मी, की इथे गुरु जलराशीवरती योग करतोय. हो तर यांचं बरचसं कार्य जे आहे ते बॉम्बे पोर्ट्सला जे काही रेव्हेन्यू जो येतो, हा, जकात त्याला आपण म्हणतो, हा. तर त्याच्यावरती पण त्यांची नेमणूक झाली होती. अच्छा अच्छा. म्हणजे जिथे हे आहेत, पोर्ट आहेत, हा त्या पोर्टमधून मिळणारा महसूल हा हा गुरु जो आहे तो मीन राशीतला आहे, त्याची दृष्टी वृश्चिक राशीवरती आहे, कर्क राशीवरती आहे. म्हणून जिथे जिथे पोर्टचं काही रिकव्हरी होती, तर आपल्याकडे बरेचसे काही पोर्ट आहेत असे, तर त्या ठिकाणी सुद्धा नेमणूक झाली होती. आणि जलपदार्थामधून पण काही टॅक्सेस वगैरे जे कलेक्शन करायचे असतात, हम्म, त्यानंतर काही लायसन्सेस असतात, तर हम्म. ते डिपार्टमेंट सुद्धा यांच्याकडे होतं. दुसरा एक महसूल मी तुम्हाला, म्हणजे आता हे होईल, आमच्याकडे मुंबईला शहीद भगतसिंग रोडला एक कार्यालय आहे, तर तिथे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे. आणि हो, ते रेव्हेन्यू डिपार्टमेंट जे आहे मॅडम, तर हा, ते संपूर्णपणे अल्कॉल जो आहे, जे हा. लायसन्स आहेत सगळे, ओके. हा, तर तिथे सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे. म्हणजे सगळे जे काही परमिट रूम अमुक तमुक जे सगळे असतात, तर त्याचा सगळा जो रिन्युअलचा जो भाग आहे, किंवा त्याचा महसूल वाढवणं किंवा काय करणं, सरकारला तिथे सूचना देणं, तर तो त्याला कारण म्हणजे ह्या जलतत्व वृश्चिक राशीवरती जी दृष्टी आहे गुरुची, हा. त्याच्यामुळे त्यांचं कार्य तिथे शहीद भगतसिंग रोडला एक कलेक्टरचं अतिशय जुनं ऑफिस आहे, म्हणजे ब्रिटिशकालीन, तर तिकडे हे सगळे व्यवहार होतात. म्हणजे बॅलट पेअरला, बॅलट हा. पेअरचा थोडंसं पुढे असं, तर तिथे सुद्धा त्यांचं कार्य होतं. असं सरकारमध्ये असल्यानंतर बरेचसे ठिकाणी जायला लागतं माणसाला. हो हो. पण पत्रिका शनिप्रधान आहे, हम्म, आणि हे सगळे टॅक्सेस जे आहेत ते गरिबांची सेवा करण्यासाठी म्हणून, किंवा आपली उपजीविका करण्यासाठी म्हणून, म्हणजे नागरिकांची, आपली म्हणजे नागरिकांची, हम्म. त्यासाठी ही सगळी साधनं आहेत. आणि शनी त्याचा कारक आहे, आणि तो लग्नी आहे. हो. चंद्र पण हा जलतत्वाचाच आहे. हा. तर मी हो. महसूल आता सांगितलं तुम्हाला, की जो रेव्हेन्यू आहे तो परमिट रूम आहे, अल्कोहोल आहे, आणखी काही ज्या ड्युटीज आहेत, एक्साईज आहे, इन शॉर्ट एक्साईज ड्युटी, तर त्याच्यामध्ये सुद्धा यांनी काम केलेलं आहे. हो सर. म्हणजे कनेक्टिव्हिटी कशी येते जीवनामध्ये, हम्म, माणसाचा प्रवास हा वेगवेगळ्या प्रांतातून त्याला करावा लागतो, असं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला, जसं आता मंगळ आहे, हा सुद्धा व्यापारी राशीत आहे. होय. दुधाच्या म्हशी. दोन व्यापारी राशी आहेत बघा, मिथुन आणि हो. कन्या. कधी. मग त्या सुद्धा व्यापार तत्वाच्या अखत्यारीतल्या आहेत ना. हम्म. जसं पूर्वी माझगावला सेल टॅक्स ऑफिस होतं, त्याच्यामध्ये सुद्धा होते. आता जीएसटी लागलेला आहे, आपण ते जीएसटी ते रिटायर झाले, आता त्याचा काही संबंध येत नाही. बरं, आणखी कोणाला विचारायचं आहे? आता एवढ्या सगळ्या मी तुम्हाला कल्पना दिलेल्या आहेत. इन केस जर समजा तुम्हाला जे लॉजिक आहे, शेवटी आपलं तर्कशास्त्राचा जो विषय आहे, ज्योतिष म्हणजे तर्कशास्त्रच आहे. आता इथपर्यंत तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पुढे तुम्ही विचार करा, आणखी काय काय तुम्हाला सुचतंय, तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. जसं आता कोल्हापूरच्या मॅडम आहेत, त्यांनी विचार मांडले त्यांचे, हळदणकर मॅडमने मांडले, तसं तुम्ही स्वतः तुमचे विचार मांडू शकता. सर येस. या पत्रिकेत शनी प्रधान पत्रिका आहे नक्की. आणि शनीचा केतूशी पण एक संबंध झालेला आहे होय. आणि लग्न भावारंभी राहू केतू गुरु हम्म. आणि हे सगळे ग्रह आलेले आहेत. त्यामुळे हे जे व्यक्ती आहे हे हम्म. पब्लिकशी रिलेटेड कामात त्यांना म्हणजे गुंतल्या गेले आणि बरोबर. पुन्हा या पत्रिकेत
चंद्र लग्नेश आणि सप्तमेश हे पण एक येऊ नाही तर हे पण आले, त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयी थोडा त्रास झाला असेल. आणि आता हळदणकर मॅडमनी तर सगळे मी काढलेले पॉइंट सांगूनच दिले, पण हो तरी पण आता जे मंगळ व्यापार राशीत आहे, गुरुची दृष्टी आहे, पुन्हा हा बरोबर. मंगळ केंद्रात आणि लाभात असलेला मंगळ हा हम्म. भाग्यात आलेला आहे, त्यामुळे त्यांना यश प्राप्ती पण त्या धडाडीने पुढे गेल्यामुळे झाली आहे. बरोबर. आणि तसं शुक्र आणि सूर्य हे सप्तमात आहे आणि सप्तमेश लग्नात बसला आहे. तर हम्म. शुक्र आणि सूर्य हम्म. हे एकत्रात आहे, तर त्याचे फायदे पण झाले आहेत आणि तोटा पण झाला असेल बरोबर आहे. अं, आता कसं आहे त्यांना. मॅडम, की जेव्हा रवी रवी शुक्राची युती असते तर लाल किताबमध्ये गुरु होतो. हो, कळलं का? बरोबर. हा, मग त्याच्यामध्ये गुरु निर्माण होतो. मग बरोबर. तसा हा सप्तमात उच्चीचा गुरु झाला. हो. आणि भाग्येश आणि षष्टेत Yes. बुध हा अष्टमात आला आहे, पण हम्म. रवीच्या राशीत असल्यामुळे त्यांनी पण योग्य फळ दिलेत. बरोबर. आणि गुरुचा आणि केतूचा एक योग होतो आहे, त्यामुळे हम्म. आता हे निवांत रिटायर्ड झाल्यावर आध्यात्मिक गोष्टी पण ह्या हो म्हणजे आहे. शांततेने व्यतीत करत असतील येस, जीवन. येस. एकदम सोशल वर्कर आहेत, काही सोशल काम हो, करतात. आणि हो, आता कसं आहे की पेन्शनर आहेत. हो. घरच्या एवढ्या जबाबदाऱ्या नाहीत. मुलं सुद्धा व्यवस्थित सगळ्या ठिकाणी चांगली झालेली आहेत. मुलं सुद्धा उत्तम उच्च शिक्षित आहेत. अमेरिकेमध्ये शिक्षण झालेलं आहे त्यांचं, आणि हम्म, चांगल्यापैकी म्हणजे नोकरीला वगैरे आहेत. आता आयुष्य कसं आहे, ह्या माणसाचं खडतर आयुष्य लहानपणी होतं, कारण हम्म, एवढ्या याच्यामधला जन्म आहे खेड्यातला. हम्म. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तेवढ्या सुविधा नव्हत्या, मग शहरात यायला लागले लोक. लोक शहरात हा, कशासाठी येतात? तर विकासासाठी येतात ना. त्याला एवढी विकास. सोय नव्हती. हो. बरोबर, त्याला तिथे बरोबर. कॉलेज नव्हतं, काय नव्हतं. मग तुम्हाला शेवटी ही जी काही जमा झालेली लोक शहरात का आली? कारण त्यांना तिकडे सुखसोयी नव्हत्या म्हणून. हो, असं आहे. ऍव्हरेज ही पत्रिका चांगलीच आहे. येस. आणि नवमाश मॅडम बघितले तुम्ही, हो, तर ते सगळ्या सूक्ष्म सगळे ग्रहांना चांगले आले. सगळे सुषमा चांगले आलेले आहेत जवळपास. चांगले आले. 2 सुषमा वगळल्या आहेत. हो, आणि बाकीचे इत्यादी मुळामध्ये जो मंगळ आहे तो सुद्धा एक चांगल्या बलिष्ठ अंशामध्ये आलेला आहे. हो. म्हणजे त्याचं जे बळ आहे ते निश्चित जातकाला वापरता आलं. वापरता आला. येस. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. सर सांगू का आणखी? हा, बोला ना. सर, शनी गुरुचा पण अंशात्मक लाभयोग आहे आणि शुक्र मंगळ म्हणजे जे आता चतुर्थेश मंगळ आणि दशमेश हा. शुक्र याचं पण लाभयोग अंशात्मक झाल्यामुळे त्याची राजयोगासारखी फळं मिळाली, कारण हो, शुक्र हो, हो. तसाही राजयोगात भाग घेतलेला असल्यामुळे. आणि त्यामुळे पण ह्यांचं जास्ती करून म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटची सुरुवात आणि तिथनं प्रगती, येस, म्हणजे येस, ते येस. लॅडर तयार झाली त्यांची. बरोबर. आणि तुम्ही जे लॉजिक सांगितलं की जलतत्वातल्या ग्रहांमुळे पोर्ट ट्रस्टमध्ये किंवा जलतत्वाशी संबंध, हे फार येस, छान लॉजिक आहे. आणि गुरुची दृष्टी वृश्चिक रास, त्यामुळे बाकीचे हे परमिट्स वगैरे हे याच्यासाठी म्हणजे येस, येस. वृश्चिक रास यू आर अल्कोहोलशी राईट. यू आर राईट. तर येस. ते खूप म्हणजे भावलं ते. बाकी इट्स गुड, म्हणजे एक इट इज वेगळी कनेक्टेड. दृष्टी देते. एक येस. दृष्टी हा, पत्रिका बघण्याची. असं आहे की प्रत्येक ठिकाणी आता अल्कोहोलिक जो तुमचा रेव्हेन्यू आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या भारतात आहे. भारतात काही जगात आहे. पण ते जे काही डिपार्टमेंट आहे त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आणि रेव्हेन्यू एवढा येतो, एवढा भरमसाठ येतो ना, की त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी, जसं आपल्याला ज्या काही फॅसिलिटीज आहेत जनतेला, त्या तिकडून जनरेट होतात. आणि तो एक पार्ट आहे की गुरु जर वृश्चिक राशीवरती पाहत असेल तर अशा माध्यमातून पण जातकाला तिथे रेव्हेन्यू संपादन करता येतं. जसं आमच्याकडे एक पोलीस कमिशनर होते, त्यांचं वृश्चिक लग्न लग्नी गुरु, आणि ते IPS असून ते एक्साईजलाच होतं बराच काळ. असं आहे. बँकेत पण होतं. त्यांची सुरुवात बँकेतून झाली होती.
वृश्चिक लग्न लग्नी गुरु. आणि नंतर मग ते पोलीसमध्ये IPS झाले. IPS मधून बऱ्याच ठिकाणी जावं लागतं म्हणा. मग कंट्रोल रूम पण करावी लागते. आणखी इथे पण 93च्या ह्याच्यामध्ये ते कंट्रोल रूमला DCP होते. सर, आपण असं म्हणू शकतो का की राहूने हा. राहूने आणि बुधाने गुरु मंगळ ह्यांनी ह्यांना घरापासून दूर नेऊन प्रगती दिली, म्हणजे नोकरी पेशामध्ये किंवा बघा, नोकरीमध्ये, आणि घरापासून दूर प्रगती झाली. जे शासनामध्ये कसं असतं मॅडम, ते नियम आहेत ना, तुम्हाला हम्म. फिरतीवरतीच राहायला लागतं. एका ठिकाणी करता येत नाही. जिथे सरकार पाठवेल तिकडे जायला लागतं. हो. त्यांची राहूचा जाण्याची इच्छा होते. येस. राहूचा गुरु आणि बुधाशी संबंध येतो आणि गुरुशी संबंध येतो, येस. त्यामुळे आणि घरापासून एक दूर. एक पोस्टिंग झाली ना मॅडम, 3-3 वर्ष तुम्हाला हालता येत नाही. हो. असं आहे. आणि सरकारमध्ये एक तुम्हाला सांगतो, जे लोक सरकारी निवृत्त झाले त्यांची 30-35 वर्ष कशी गेली असतील त्यांना माहितीच नसेल. एकदा हो सर. लागलं की शेवटला रिटायरमेंट त्यांना जाग येते, अरे बाप रे, एवढी वर्ष झालं आपण आता निवृत्त होणार. आणि एवढं बिझी शेड्यूल असतं ना, राऊंड द क्लॉक कामातच मनुष्य व्यग्र असतो. तसं शनी हा कार्य करणारा प्लॅनेट आहे आणि तो स्वतःच्या राशीत आहे. तिथे तो काम करत करत करत, एक तर तो सप्तमेश जनता आहे, तो त्याच्या सोबत आहे. या सगळ्या गोष्टी धरून तुम्हाला ही पत्रिका जी आहे, तर ह्या पत्रिकेचा अभिप्राय किंवा पत्रिकेचे जे काही गुण आहेत, किंवा तुम्ही एखादी पत्रिका अशी आली तर त्याला मार्गदर्शन करू शकता, असा भाग आहे. हो सर. पोद्दार मॅडम, तुमचं काय मत आहे? हो सर, नमस्ते. नमस्ते. सर, केंद्रामध्ये चरराशी झालेल्या आहेत, म्हणजे लग्न, चतुर्थ, सप्तम आणि हा, दशम 1 4 स्थान. 7 10. येस. त्याच्यामुळे त्याच्यामुळे म्हणजे घरापासून नेहमी प्रवास तो पण झालेला आहे, कामानिमित्त प्रवास झालेला आहे. या गोष्टींचा संबंध आलाच आहे. परत आणि सर, एक रेव्हेन्यू डिपार्टमेंटशी संबंध. सर, या व्यक्तींनी जॉब किंवा बिझनेस दोन्ही जरी केलं असते तरी सुद्धा त्यांना ते वर्थफुलच ठरले असते. कारण 2, 6, 10 मधले राशी आणि षष्ठामध्ये पण आणि दशम स्थानामध्ये पण, दोन्ही ह्याच्यामध्ये अष्टवर्गाप्रमाणे पण मार्क्स चांगले. शिवाय षष्ठामध्ये मिथुनेचा राहू आहे आणि मला असं वाटतं त्यामुळे पण एक रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा संबंध त्यांचा एक आहेच. म्हणजे षष्टेश हा अष्टमात तर आहे, सरकारच्या राशीत तो तर आलाच आहे, आणि हा मिथुनेचा राहू षष्ठ स्थानामध्ये आपण खूप चांगली फळं देईल त्यांच्या जॉबच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. त्यामुळे तो पण संबंध आहे. आणि दोन्ही म्हणजे चंद्र राशी आणि लग्न राशी हे दोन्ही सुद्धा शनीशीच संबंधित आहे. त्यामुळे येस. निश्चितच शनीचा अंमल या पत्रिकेवर खूप जास्त आहे. सरकारशी बरोबर. संबंध आलेला आहे परत. आणि करेक्ट. अतिशय कष्टकारी, कारण डबल शनीचं हे झालं. सो डेफिनेटली, आणि लग्नात पण शनी आहे, त्यामुळे खूपच कष्ट करणारी पत्रिका आहे. आणि जरी पण कष्ट करणारे असेल तरी प्रॅक्टिकल अप्रोच पण आहे. कारण कुंभेपेक्षा मकरेकडे प्रॅक्टिकल अप्रोच खूप जास्त असतो. कुंभेकडे तो बौद्धिक असतो, पण मकरेकडे तो कामाचा आणि त्या पॉईंटपणी त्याचा जो रिस्पॉन्स असतो तो खूपच जास्त असतो. त्यामुळे तिथे पण पत्रिका बोलते. पराक्रम स्थानात जरी गुरु त्याच्या स्वराशीचा असला तरी शनी आणि मंगळ एकत्र दृष्टी पराक्रम स्थानावर आहे. त्यामुळे पण तिथे मित्र राशी आहे, त्यामुळे त्यांना संघर्ष जरी झाला असेल तरी गुरु पण स्वराशीचा आहे, तर येस. उलट तिथं तसा बेनिफिटच झाला असेल. आणि षष्ठातला राहू असा असतो की तो कितीही प्रॉब्लेम दिले, कुणीही कितीही प्रॉब्लेम आणून त्यांच्या समोर ठेवावेत, त्या प्रत्येक अडचणीतून ते मार्ग काढणार म्हणजे काढणारच. आणि त्यातल्या त्यात तो मिथुनेचा राहू आहे, त्याच्यामुळे म्हणजे सरकारच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला आणि ही जर अगदी तेवढ्या प्रामाणिकपणाने काम करत असेल, सरकारसाठी ही व्यक्ती बेनिफिशियल आहे असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्या कामकाजासाठी, की सरकारच्या बरोबर. पॉईंट ऑफ व्ह्यूने निश्चितच खूपच चांगली आहे. आणि सप्तम स्थान जिथं आपण लोकांचा विचार करतो तिथे कर्क राशी आले. कर्क राशी म्हणजे चंद्राचा संबंध येतो, चंद्राची राशी आहे आणि इथे लोकांशी संबंधित. सो येस. इथे डेफिनेटली म्हणजे सेवा करणारी जी आहे, सेवा करण्याची वृत्ती आणि सेवाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जे आहे, तर हे देखील या जातकाकडनं डेफिनेटली घडतं. सो या पॉईंट ऑफ व्ह्यूने चांगली. आता सप्तमेश चंद्र लग्नाच्या बरोबर आहे, हे कॉम्बिनेशन जे आहे, हा चंद्र शनी खूप पेशन्स दाखवतो सर. बरोबर.
आवाज गेला जेव्हा तुमचा. चंद्र शनी आहे त्यांना त्रास पण होतो, कारण चंद्र आणि शनी एक. हॅलो. हा हा, बोला बोला. हा येतो सर. आवाज. हा, कारण चंद्र म्हणजे खूप फास्ट पळतो आणि शनी म्हणजे अतिशय स्लो मुव्हिंग. असं ऑपोजिट कॉम्बिनेशन एकत्र येऊन बसणं आणि त्याचा ताळमेळ साधणं हा सोपं निश्चितच सोपं काम नसतं हे. पण सप्तमेशाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हा म्हणजे ही जी उणीव आहे, हा जो विरह आहे, त्या व्यक्तीला तो भोगावा लागला. आणि सर 10-4 हा ऍक्सिस पुन्हा म्हणजे मकर आणि कर्कवृत्तांत या ह्याच्याने आलेला, आणि तिथे शनिचंद्र आलाय. सो डेफिनेटली जातं की इथे त्या पॉइंट ऑफ व्ह्यू इथे जास्त सप्तम स्थानाला मला वाटतं जास्त संघर्ष करावा लागला त्या पॉइंट ऑफ व्ह्यू, कारण सप्तमेश चंद्र शनी बरोबर आलेला आहे. पण कर्म या ह्याने जर विचार केला तर कर्क राशी समोर नेहमीच मकर राशी येते, आणि त्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर पाहिलं तर त्यासाठी खूपच उत्तम आहे. म्हणजे त्या पॉइंट ऑफ व्ह्यू खूप चांगला रिस्पॉन्स येतो. शिवाय तिथे परिवेश सारखा शुभबिंदू पण आहे. सो तोही खूप छान प्रतिसाद देतोय. हा, कौटुंबिक पॉइंट ऑफ व्ह्यू तिथे पण जे तुम्ही म्हटलात की लग्न उशिरा झालं, तर त्याच्या मागे एक रिझन सर मला एक असंही वाटतं, मकर राशीच्या लोकांची लग्न मॅक्सिमम वेळेस असं पाहण्यात येतं की त्यांची लग्न उशिरा होतात. तर तोही एक पॉइंट आहे की त्याच्यामुळे लग्न उशिरा झाला असेल. आणि जे म्हटलं तुम्ही की राहूच्या दशेत राहूची दशेबद्दल बोलला होता का सर तुम्ही सुरुवातीला हो, 19. सुरुवातीला होतं. येस, 90 पर्यंत. येस, तर राहूची दशा ह्यांना चांगलीच जाणार. राहूची दशा ह्यांच्या करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्यांचा ग्राफ हा इन्क्रीजिंगच असेल, कारण हा मिथुनेचा नाही, राहू आणि तेव्हा षष्ठ स्थानात शिक्षणामध्ये आहे हा. गेलं. तेव्हा ओके. शिक्षणामध्ये त्यांचं कार्य झालं. आणि ठीक आहे, त्रास झाला, सहन केला. त्रास केल्याशिवाय काही एवढं प्राप्त पण झालं नाही ना, असं आहे. हो, आणि बरोबर सर. भाग असा आहे मॅडम की भाग्यामध्ये उच्च शिक्षणाच्या राशीमध्ये वाणिज्य रास आहे. हम्म. आणि येस वाणिज्य सर. रास असल्यामुळे त्या ठिकाणी तिथे मंगळाचं गणित हे व्यापारी गणित आहे. हो, प्रत्येक ग्रहाचं एक बुधाच्या गणित. राशीतला मंगळ येस. टेक्निकल किंवा तो वाणिज्य व्यापारी या आहे. ह्याच्यामध्ये वाणिज्य. त्यांना सक्सेस मिळतच. येस सर. येस. बरोबर. दुसरं आणि आणखी मंगळ मी तुम्हाला चांगला सांगतो. नवमांश पण आहे ना. बरोबर. हा. येस. दुसरं असं सांगेन तुम्हाला. येस. आता मकर लग्नाबद्दल हो सर. आपण जर विचार केला तर आपले माननीय लालकृष्ण अडवाणी मकर लग्न, ते पण राजकारणात आले हा. आणि म्हणजे शासनामध्ये आले. बरोबर आहे? ते येस सर. उपपंतप्रधान पण झाले. त्याच्यानंतर मायावती मकर लग्न शासनामध्ये आली, 3 वेळा हो, मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर बरोबर. आता राहुल गांधी, काय एज्युकेशन आहे का? पण आहेत. ते पण मकर लग्न आहे. हा, ते पण मकर लग्न. आणि ममता बॅनर्जी, हे पण मकर लग्न आहे. मग हो, शेवटी त्या पण आहेत. बरोबर. तिथे क्वालिफाईड नसून सुद्धा त्यांना सगळ्या काही गोष्टी आल्या ना. आता त्यांनी काय त्या क्षेत्रातलं हो. काही तिथे शिक्षण घेतलेलं नाहीये. कळलं का? बरोबर सर. पण आता राहुल गांधींनी काही शिक्षण घेतले का? पण झालं ना. ते काय त्यांना मिळाले, मिळाले नशिबाने मिळाले. नशीब. मग ते सांगतो काय की शेवटी त्यांचा लग्न जो आहे तो चतुर्थात निश्चित आहे, पण मकर लग्न आहे. हा, मकर कळलं लग्न का? आहे. असं आहे. बरोबर आहे. म्हणून या लग्नाला पर्टिक्युलर काही गोष्टी शासकीय नियमाच्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिल्यात तर तिथे येस सर. चांगल्यापैकी यश मिळतं, एवढं नक्की. आणि मकर आणि कुंभ हे त्या ठिकाणी अवश्य तुम्ही नमूद करून ठेवा, असं आहे. हो सर. म्हणजे माझ्या पाहण्यातले माझे खूप सारे फ्रेंड्स आहेत की मकरेशी ज्यांचा संबंध आहे त्यांना हा. भलेही उशिरा, पण तरी सुद्धा त्यांना गव्हर्नमेंटच्या रिलेटेड काही ना काहीतरी जॉब मिळालेलाच आहे. हा. मकरवाले मॅडम डेफिनेटली त्यांनी पत्रिका कष्ट काढा ना पण जरा. खूप केलेले आहेत. येस, बरोबर आहे. त्यांना कष्ट आता खूप करावे लागले, ते पण तर त्यांना आहेच. जॉब मिळालेले आहेत. गव्हर्नमेंटमध्ये जॉब मिळालेले आहेत त्यांना. दुसरं येस कसं सर. आहे मॅडम की आता याच्यात आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा एखादं काम करता तर तुमच्याकडे ती हुनर पाहिजे, ती कपॅसिटी पाहिजे, ती येस. यंत्रणा तशी राबवावी. तर सरकारमध्ये भरपूर कामं असतात, त्या कामामध्ये तुम्हाला ते हे मिळतंय का? तर अशा वेळेला काही गोष्टी ज्या मिळतात, जसं मी तुम्हाला मगाशी मोरारजी देसाईंचं जे उदाहरण सांगितलं, तर रवीची रास आहे, हा. मिथुन लग्न आणि शिवराज. तसंच आपण बघितलं तर राजेश खन्ना पण एमपी झाला 2 वेळा. हो तर हो, ते राजेश खन्ना शिवराजच पण आहे. होते बरोबर.
हा, मग सिवर असू दे. येस. मग तिथे शासकीय प्रवासात गेले. आता ऍक्टर वेगळी गोष्ट, शासकीय खासदार होणं वेगळी गोष्ट. शेवटी खासदार हा शासकीयच आहे ना, नाही हो का? म्हणून तिथे असा हा जो भाग आहे तो त्या ठिकाणी येतो. आणि त्या ठिकाणी राजकारण आहे ते पण मकरकडे आहे. आता उदाहरणार्थ येस. आपण बघितलं तर बरेचसे आता जे राजकारणी आहेत तर त्यांचं मकरेशी संबंध आहे, मकर राशीशी, हा भाग. हो, त्यामुळे तर गव्हर्नमेंटशी संबंध येतो ना त्यांचा. बरोबर. आणि सर त्यांचं ह्यांचं लग्न चंद्र आणि रवी हे दोन्ही म्हणजे हे तिन्ही फॅक्टर जलतत्वामध्ये आलेले आहेत. आणि तुम्ही मागे सांगितलं होतं की रवी चंद्र आणि लग्न जेव्हा सेम तत्वात येतात तेव्हा एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह फॅक्टर बनतो. खरं. येस सर. थँक्यू सर. धन्यवाद. आणखी कोणाला काही सांगायचं आहे, अभिप्राय द्यायचा आहे किंवा तुमचं मनोगत व्यक्त करायचं आहे? शिंदे मॅडम, दीक्षित मॅडम. नमस्कार सर. नमस्ते. आता तर सगळे पॉइंट झाले मांडून, तरी पण एक सांगते अजून. आता पोद्दार मॅडम जसं म्हणाल्या, मकर लग्न असेल तर लग्न उशिरा होतं. तर इथे अजून आपला एक त्यात म्हणजे ऍड मुद्दा करतेय की कक्षेच्या पलीकडचे जे ग्रह असतात, गुरु आणि शनी, त्यांची जर दृष्टी सप्तम स्थानावर असेल तर त्यावेळी सुद्धा लग्न उशिरा होतं विवाहाच्या दृष्टीने. आणि अष्टक वर्गातून पण सप्तम स्थानाला 24 मार्क पडले ते इथे, 24च गुण आले. त्यामुळे त्यांचं वैवाहिक आयुष्यात म्हणजे थोडी कमतरता, असं नाही म्हणू शकत की खूपच सगळं काय प्रॉब्लेम, पण थोडी कमतरता त्यामुळे आली. आणि बाकीचे मुद्दे तर सगळ्यांनी सांगितले. आता ते षष्टेश बुध आहे, तो बुध त्याला सूक्ष्मांश पण चांगला मिळालेला आहे. आणि तो जसं इथे लग्नी आलाय, नवमांशात लग्नी आलाय कर्कट नवमांशात, प्लस तो धनांशात पण आहे. म्हणजे नोकरीसाठी जो बुध इथला कारक बुध आहे, जरी तो अष्टमात गेलाय तरी तो राजराशीत गेलेला आहे. प्लस मकर लग्न हे शासनाशी रिलेटेडच आहे. अशा दृष्टिकोनातून ही पत्रिका सगळ्या म्हणजे, आणि सूक्ष्मांश तर सगळेच चांगले मिळाले. फक्त गुरुला आणि केतूला सोडलात तर बाकी सगळे सूक्ष्मांश चांगले आहेत. मंगळ बलिष्ठ अंश आहे, शुक्र शूरांश आहे, सूर्य उत्पन्न अंशात आहे, राहू सुद्धा भोग्यांशात आहे. प्लस राहू पुष्कर नवमांशात आहे, षष्टात मिथुनीचा राहू आणि तो पुष्कर नवमांशी गेलाय. तो एक मुद्दा आहे जे की त्यांना तो, आता तुम्ही तो मुद्दा एक सांगितलाच की राहू सुद्धा जेव्हा ह्याच्यात असेल तो शासनाशी शासकीय सेवेत आपल्याला यश मिळवून देणारा ग्रह आहे तो देखील. तर हा एक नियम नवीन अजून आज समजला. तर छान पत्रिका, खूप छान आहे आणि खूप सुंदर समजली सर. धन्यवाद सर. बरोबर, धन्यवाद. आणखी कोणाला विचार मांडायचे आहेत? पत्रिका, मला असं वाटतं की तुम्हाला भरपूर लोकांना पत्रिका कळली असेल. आज आपण आता एवढ्या पत्रिका घेतो आहोत तर तेवढा सगळा अनुभव तुमच्या जवळ आहे. त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला खरोखर त्या ठिकाणी एक एक आपण चांगल्या पत्रिका आणतो. पत्रिका जरी खराब असल्या तरी पत्रिका अभ्यास करण्यासारख्या असतात. तर मागे 2 वेळा पत्रिका आणल्या, त्या पत्रिका गुन्हेगारांच्या होत्या. तर त्यांना आर्थिक गुन्हेगारीमध्ये कसं झालं, काय झालं, त्याचा संदर्भ आपण लावला होता. मग ते चांगलं आहे वाईट आहे, पण पत्रिका तुम्हाला वाचता येणं फार गरजेचं आहे. कळलं का? हो सर. हो, अगदी सगळ्या पत्रिका तुम्ही आणता त्या सगळ्याच अशा असतात की प्रत्येक वेळी वेगवेगळे एकतरी वेगळा नियम त्यात लागूनच जातो. आणि म्हणजे अजून ते भर पडत राहते त्या गोष्टींमध्ये की अजून वेगळ्या दृष्टीने कसा विचार करता येईल, वेगळ्या दृष्टिकोनातून तो सुद्धा आपल्याला समजतो. खूप छान पत्रिका आहे सर. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. कसं आहे, अबकारी खातं जे आहे ना, अबकारी, त्याच्यामध्ये एक प्रतिष्ठा असते. त्या ठिकाणी तुम्हाला फार मोठं पद आहे ते. अशा मोठ्या पदावरती विराजमान व्हायला शनीच कारक ग्रह आहे. आजपर्यंत आपण बघितलं की अनेक लोकांना जी काही पदं मिळालेली आहेत, भले विलंबाने मिळाली पण मिळाली निश्चित. त्याचं फाउंडेशन काय आहे? हे शिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत, शासनाच्या सेवेमध्ये आहेत, हा एक फर्स्ट प्लॅटफॉर्म आहे. पण जर समजा हे राजकारणात गेले असते तरी सुद्धा त्यांना यश मिळालंच असतं. आणि यदा कदाचित पुढे जाऊन पण असा हे लावू शकतो की तिथे त्या ठिकाणी राजकारणामध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे, असा योग आहे पत्रिकेमध्ये. म्हणजे बरेच आपण राजकारणी पाहतो, अतिशय हो त्याला आपण म्हणतो की कसे काय लोक निवडून येतात,
ह्या हो सगळ्या हो गोष्टी अगदी. तुम्हाला, हो सर, बरोबर आहे. म्हणून प्लॅनेट जे असतात, ग्रह काम करतात. आपण जरी दिसायला क्षुल्लक असलो तरी सुद्धा काम करणारा ग्रह हा ग्रह कोण आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. त्रास देणारा पण ग्रह आहे आणि फलित देणारा पण ग्रह आहे. बरोबर. आताच एक आमच्या ओळखीच्या एक मॅडम आमदार झाल्या विधान परिषदेवरती. शनी मंगळाची समसप्तक युती आहे. मिथुन लग्न, लग्नी शनी, सप्तमात धनुराशीचा मंगळ. अरे अतिशय बापरे. म्हणजे वादग्रस्त आहेत. हो ना, पण शनी बळ. शनी मंगळ पण हट्टाला पेटून आमदारकी मिळवलीच. आता 6 वर्ष बिनधास्त. आता कदाचित दुसऱ्या वेळेला टर्म मध्ये मंत्रिमंडळामध्ये पण येतील. कारण दुःख होतं ते गेलं, आता सुखाच्या मार्गावर. आता 75चा जन्म म्हणजे काही फार मोठा जुना असं हे वाटत नाही तुम्हाला. 75 हो सालचा हो जन्म आहे. हो सर, बरोबर आहे. मिथुनेचा लग्नी शनी आहे आणि सप्तमात धनुराशीचा मंगळ आहे. आणि हट्टाने आमदार झाल्या. पहिला पवार साहेबांच्या पार्टीमध्ये होत्या, तिथून निघाल्या का बीजेपी मध्ये आल्या आणि तिथून मग आता आमदार झाल्या, MLC झाल्या. असं आहे. म्हणजे हे योग जुळून येतात तेवढी कर्तबगारी, वादग्रस्तपणा, तुमची शक्ती. मंगळ सप्तमात असल्यामुळे लोकांशी अतिशय तणावपूर्वक वातावरण, या सगळ्या गोष्टी घडल्या. पार्टीला पण चांगल्यापैकी व्यक्ती हवी होती, ती मिळाली. पुढे जाऊन मंत्रिपदाचे पण योग आहेत. असं आहे. आणि शेवटी बुध आहे ना, हो, पत्रिका मिथुन. मांडणार आहे. हो, बरोबर. हो तो नावलौकिक येणारच, ठरलेलं आहे. हो, मिथुन नेम फेम. नेम फेम. आणि त्या हो आहेतच, नेम फेम भरपूर आहे. हे असे योग जुळून काय येतात, त्याला कारण पण अशीच आहेत की ग्रहयोग जे असतात तेच तिथे काम करतात. कळलं का? आणि त्यात राशी हो. मेष म्हणजे हा, आणखी हे. मग मग हो, मग होणारच. आणि चंद्र तस्करांश मध्ये, तो एक भाग आहे. हा, मग आता राजकारण फिक्स. असं सगळा सगळा अभ्यास करावा लागतो आपल्याला. हो सर, हो. देशमुख मॅडम, तुम्ही काय म्हणताय? कुबल मॅडम, तुम्हाला काय म्हणायचं आहे? सुंदर आहे पत्रिका सर, ऐकते मी. खूप छान सर आहे. नमस्ते. सर नमस्ते. नमस्ते. नमस्ते, बोल. हा सर, मला ना काही विचारायचं होतं. म्हणजे सर्वांनी सर्वच बरोबरच, म्हणजे एक्सिलेंटच आहे पत्रिका. आणि सर, मला ना एक प्रश्न पडलेला होता. तुम्ही 2-3 पत्रिका घेतल्या, कर्क वृत्तांत आणि मकर वृत्तांतच्या. तर माझा प्रश्न असा आहे की या वृत्तांतांमध्ये असणारे ग्रह भाव परत्वे ऍक्टिव्ह असतात की कारक परत्वे ऍक्टिव्ह असतात की दोन्ही परत्वे ऍक्टिव्ह असतात सर? कसं आहे, हे वृत्तांत एक उत्तरेला आहे आणि एक हा दक्षिणेला आहे. हा तर दक्षिणेची शक्ती ही आपल्याकडे असेल तर आपलं बळ जे आहे, हा म्हणून मकरेच्या जवळपास असणारा ग्रह हा धनु, मकर आणि कुंभ हा या ठिकाणी एक वेगळ्या तऱ्हेची शक्ती निर्माण होते. हा मग मिथुन, कर्क आणि सिंह या ठिकाणी हा असलेला ग्रह हा हा बौद्धिक जो काही भाग हा आहे, हा तर त्या ठिकाणी तो चांगल्यापैकी प्रतिसाद मिळतो. मग तिथे वृत्तांताला असे बघितलं तर दोन्ही वृत्तांताला संकट पण भरपूर आहेत हो सर, आहेत ना, आणि म्हणून तसे विचारलं मी. तसे फायदे सुद्धा आहेत. हा, पण हे म्हणजे दोन्ही परत्वे ऍक्टिव्ह असणार सर. येस. आणि जसं ओके. आणि सर, आणखी एक प्रश्न माझा, म्हणजे याचं उत्तर तुम्ही दिलं असेल, कदाचित माझ्या लक्षात नसेल. तुम्ही आता सांगितलं शनीच्या दशमात एकही ग्रह नसला तर तो उत्तम. पण माझा हो, प्रश्न नक्की. असा आहे सर, शनी कुठेही असला आणि त्याच्या दशमात एखादा ग्रह असला तरी तो ग्रह हैराण होतो का, किंवा हो शनी हैराण हो करणार का? हो म्हणजे येस, शनीच्या सांगतो. 10व्या दृष्टीमध्ये हा ग्रह हा नकोय. येस येस, सांगतो. दरवेळेला शनी केंद्रस्थानामध्ये म्हणजे लग्नी असायलाच पाहिजे असं नाही. हे प्रश्न मी हा विचारला, फार बरं झालं. आपला विषय हा गेल्या वेळेला झाला होता.
पण हा जर समजा एखाद्या व्यक्तीचा पंचमात शनी आहे हा आणि अष्टमात एखादा ग्रह आहे, पंचमात शनी आणि अष्टमात एखादा ग्रह, तरी शनीपासून सुद्धा चौथा झाला सर. इट इज कंट्रोल बाय सॅटर्न, म्हणजे तो चौथा झाला. हो हो, आणि त्या याच्यामध्ये धनस्थानामध्ये एखादा ग्रह आहे आणि पंचमात 10वी शनी आहे, दृष्टी, तरी 10वी 10वा दृष्टी. झाला. हा मग त्याला सुद्धा तिथे त्या ठिकाणी अकस्मात संकट निश्चित आहे. सर, तर सेकंड मध्ये असणाऱ्या ग्रहाला अकस्मात संकट येणार आणि फोर्थ पण ग्रह कंट्रोल होणार, राईट? सर, मी Yes. एका ठिकाणी वाचलेलं की शनीपासून 6वा हाऊस सुद्धा ऍक्टिव्ह असतो. म्हणजे जिथे कुठे शनी असेल, ट्रान्झिट शनी किंवा जन्माचा शनी, तिथून तुमचा 6वा हाऊस जर जन्माचा असेल तर 6th हाऊस इज ऑलवेज ऍक्टिव्ह, आणि जर ट्रान्झिट असेल तर तिथून पण 6th हाऊस त्या पर्टिक्युलर 2.5 वर्षासाठी ऍक्टिव्ह असेल. सर, इथे इथे तुम्ही काय म्हणणार? नाही, आता भाग आहे काही. आता माझ्याकडे जो रिझल्ट आहे तो हा शनीपासून 10वा ग्रह, शनीपासून 4था ग्रह, म्हणजे शनीच्या हो, केंद्र योगात. हा आणि हा शनीच्या केंद्रयोगातले ग्रह ऍक्टिव्ह पण असतील आणि त्यांना त्रास सुद्धा होणार. हे 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 सर मी वर्कआउट करून पाहिन. आता मकर आणि कर्कवृत्तांचं पण तुम्ही मला एक्सप्लेन केलं ते सुद्धा, कारण माझ्याकडे पत्रिका आहेत सर. मला थोडं ना डिसिजन घेताना डबल माइंड होतं की याचं मी उत्तर कसं काढू किंवा इथे लॉजिक कसं लावू, म्हणून हा मी प्रश्न विचारला. थँक्यू व्हेरी मच सर. ओके बेटा, सर, मला परत एकदा सांगाल बोला. मकर, कुंभ आणि मीन बद्दल आता तुम्ही बोललात ते? असं आहे मॅडम की जो मकर वृत्तांत आहे ना, तो दक्षिणेला आहे. तर त्या ठिकाणी 9, 10, 11 ह्या 3 राशी ज्या आहेत त्या संदर्भामध्ये मोडतात. मग जर समजा धनु, मकर आणि कुंभ या राशीमध्ये असणारे ग्रह हा, थोडेसे कष्टकारी असतात. आणि त्या ठिकाणी ओके. आपण जर बघितलं, ह्या राशी जिथे जिथे असतील, ज्या ज्या प्रदेशावरती येत असतील, त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टीची, जसं भौगोलिक किंवा जे मेदनीय आहे, तर त्या मेदनीयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन होतात. तसंच जर तुम्ही पाहिलं तर आपल्या देशामध्ये आपण जर बघितलं किंवा जागतिक याच्यावर पण बघितलं, तर जिथे कर्कवृत्तांत आहे तर त्या कर्कवृत्तांतामध्ये तुम्हाला मिथुन, कर्क आणि सिंह इथे जे वृत्तांत आहेत, म्हणजे ज्या राशी आहेत, त्या राशीशी संबंधित असणारे जे सगळे प्रदेश आहेत किंवा देश आहेत ते इफेक्टेड आहेत. जसं उदाहरणार्थ, आगरतळापासून गुजरातचा जो किनारा आहे, तर हा, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही कर्कवृत्तांतामध्ये येतो. तर गुजरातमध्ये 1000 वर्षापासून सतत काही ना काहीतरी प्रॉब्लेम 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 चालूच आहे. म्हणजे जिथून सगळे लोक, शेख आले, बाबर आला, हुमायूँ आला, त्याच्यानंतर अकबर आलं, हे सगळे तिथूनच आले. हो त्या वृत्तांतामधून ते लोक आले. चंगेज खान हा जो आहे हा पण तिकडूनच आला, पण तो कंबोडियातून आला. कळलं? हो मग असे जे काही आंदोलन होतात किंवा काही भूकंप होतात, जसं अफगाणिस्तान वगैरे जे आहेत, तर ते त्या वृत्तांतात सांगतो. अफगाणिस्तान जे आहे हे सुद्धा त्याच वृत्तांतामध्ये आहे. आता 40 लाख माणसं इराणमधून अफगाणिस्तानने त्यांना त्यांच्या देशामध्ये, जसं आपण इथे बंगालच्या लोकांना, म्हणजे हे बंगाली लोकांना काढतोय बाहेर, हो पश्चिम बंगाल आहे, बांगलादेश आहे, हो बांगलादेश. तर तसं तिथून त्यांनी सगळ्यांना हाकललं. जेवढे अफगाणी होते सगळ्यांना हाकललं. त्या सांगितलं तुम्ही तुमच्या देशात जा. तसंच पाकिस्तानने सुद्धा साधारणतः 10 लाख लोक अफगाणिस्तानमध्ये पाठवलं. आणि आता अफगाणिस्तानामध्ये एवढी प्रचंड गर्दी झाली की त्यांना कुठलाही देश घ्यायला तयार नाही, हो खायला अन्न पण नाही. म्हणजे हे असे सगळे जे काही परिस्थिती निर्माण होते, तर तुम्ही जर जॉग्रफीमध्ये बघितलं आणि खगोलशास्त्रामध्ये, तर त्या ठिकाणी जो वृत्तांत येतो तेव्हा तो ग्रह तिथे येतो त्यावेळेला. आता जसं जुलै महिन्यामध्ये रवी होता, हो माहितीये ना, रवी जुलै महिन्यामध्ये तिथे कर्क राशीमध्ये आहे, 15 हो जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत. ऑगस्ट. तर त्यावेळेला तुम्ही बघितलं तर अनेक हिंसा झाल्या, पार्टिशन झाली इराकमध्ये, इराणमध्ये हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये भरपूर काही वॉर झालं. मग हे सगळं जे आहे ते मिथुन, कर्क आणि सिंह या ह्याच्यामध्ये मेदनीय शास्त्राला तुम्हाला तिथे विचार केला पाहिजे, हो असं आहे. म्हणून तुम्ही जर हिस्ट्री वाचली किंवा आत्ताची परिस्थिती जर 1 महिन्यापूर्वी समजा आपण बघितलं, तर जून महिन्यामध्ये केवढं मोठं युद्ध चालू होतं हो आणि अमेरिकेतून विमानं आली. त्यांनी साधारणतः 200 फूट खड्ड्यामध्ये त्या
तिथे अंडरग्राऊंड बेसमेंटला जाऊन मारणं. हो मग त्याच्यामध्येच ट्रम्पची पॉलिसी आली, केवढा वाद चालू आहे माहितीये हो हो पॉलिसीमुळे. त्याच्यामुळे सगळं हे विस्कळीत झालेलं आहे आपलं. हे ग्रह जेव्हा तिथून तिथून येतात, तुम्ही आतापर्यंत मी तुम्हाला सांगतो मॅडम, की तुम्ही कर्केतला मिथुनेतला शनी तपासून पहा. ज्यांच्या ज्यांचा कर्केचा शनी असेल किंवा हा आहे, तर त्या लोकांना तुम्ही तपास, त्यांचं आयुष्य मिथून, कर्क आणि सिंह ह्याच्यातला शनी असेल तर आवर्जून तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये बघा, मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालेली आहे. हो असं आहे. पण ही लोक म्हणून तेवढी बौद्धिक लेवल म्हणा किंवा इंटेलिजंट पण आहेत ना. आहेत, पण शेवटी माणसाला सुखासाठी जगायचं असतं ना. हो आता जसं आपले पंतप्रधान आहेत, त्यांचा सीमेचा शनी आहे, त्यांच्या जीवनामध्ये किती आंदोलनं झाली. हो सुरुवातीपासून कष्टमय जीवन काढलं आणि आज ते ह्या पदाला पोहोचेपर्यंत किती कष्ट घेतले त्यांनी, हो नाही का. हो मग हे असं एवढं घडलं. मग तेच तुम्ही अमित शहाकडे बघा, त्यांचा कुंभेचा शनी आहे आणि तो लग्नी बर आहे. हो मग त्यांचा जन्म 64 सालचा आहे. मग मी हो मगाशी तुम्हाला सांगितलं, मकर, कुंभ आणि धनु या 3 राशीतला हे आहे ना. हो कसं आहे, कोदंड शनी आपण म्हणतो धनुराशीतला. ज्या वेळेला धनुराशीत शनी आल्यानंतर त्या ठिकाणी करोना आलाच ना, हो मोठा रोग तयार झालाच ना, आणि अख्ख्या हो जगामध्ये त्याचा परिणाम झाला, मकर आणि धनुमध्ये शनी असताना. असं आहे. खरंय. हो मग तसंच आपल्या कुंडलीमध्ये सुद्धा जर कुंभेत आणि मकरेमध्ये ग्रह असतील तरी सुद्धा जीवनामध्ये आंदोलनं होतातच होतात माणसाची. हा हो एक विषय वेगळाच आहे आणि हो त्याला खगोलशास्त्र तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि करंट अफेअर्स म्हणून जे शिकवलं जातं, त्या करंट अफेअर्स मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पडतात की आता प्लॅनेट, आणि प्रत्येक ज्योतिषाने मला असं वाटतं करंट अफेअर्स अवश्य शिकावं किंवा माहिती असावं. हो हो आता ते मारटकरांनी आज पोस्ट टाकलेली आहे, ती करंट अफेअर्सचीच आहे. तर एक आणखीन मला विचारायचं की अर्थव्यवस्था संबंध आता ही या ट्रम्पच्या धोरणांमुळे होणार आहे, त्यामुळे पण शेअर मार्केटमध्ये पण एवढे उलाढाली किंवा हो जागतिक हो, शेअर पण फक्त बॉम्बे नाही येस 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 येस, पण यू आर राईट. खूपच हा, आणि त्यामुळे सोन्याचे भाव वाढत आहेत, असं काहीतरी त्याचं गणित आहे का? हा गणित म्हणजे आता सोन्याचा भाव काय कमी होणार नाही एवढं लक्षात घ्या. हो कसं असतं की एक मेंटॅलिटी आहे की जेव्हा एखादी गोष्ट स्वस्त होते तेव्हा भरपूर खरेदी होते, किंवा ती एक घटना आहे. आता चांदी 1,16,000 झाली, मग नंतर 1,09,000 आली, 7,000चा फरक आला, लगेच लोक 1,09,000 आली तर सेल वाढला, परत ती वाढत गेली. म्हणजे जेव्हा डिमांड आणि ज्याला आपण म्हणतो सप्लाय. सप्लाय, तर तुमचं म्हणणं आहे, हा महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय. तर मॅडम त्याच्यामध्ये कसं आहे की अर्थव्यवस्था ही नेहमी बदलत असेल तर समजायचं की काही ना काहीतरी योजना जागतिक होणार आहेत, आणि जागतिक योजना जेव्हा होतात त्यावेळेला सरकार नेहमी अर्थव्यवस्थेला हात घालतं आणि त्याच्यामध्ये बदल आणतं. मग आता मनमोहन सिंग आले त्यावेळेला त्यांनी अर्थव्यवस्था बदलली, नरसिंहराव होते त्यावेळेला त्यांनी अर्थव्यवस्था बदलली, इंदिरा गांधींच्या काळामध्ये अर्थव्यवस्था बदलली, कळलं का. हो तसंच हा, म्हणजे त्या ठिकाणी अर्थव्यवस्था बदल. परवाच मी माझ्या स्वतःच एक लिस्ट काढली, बघितली तर बॉम्बे लंडन बॉम्बे 3,300 रुपये रिटर्न तिकीट होतं, कळलं, लुफ्तान्साचं. मग आता 3,300 म्हणजे काहीच नाही, थोडा वेळ प्राइस आहे ना. हो मुंबईत पण नाही जाऊन येणार, मुंबई पण, मुंबई पुणे पण नाही, मुंबई. मुंबई दिल्ली पण नाही, असं आहे. हॅलो सर, हा बोला. आता काही काही लेक्चर पूर्वी तुम्ही सांगितलेलं कन्या राशीमध्ये मंगळ आल्यानंतर फायनान्शियली ट्रबल येणार आणि व्यापाऱ्यांना त्रास होणार. सर त्या आता हे 6 डिग्री पर्यंत पोहोचलेलं आहे मंगळ, आणि हो त्याने ते हो, चालूच करून टाकलेलं आहे सर. चालू काय, आता समोर शनी आहे, हा हो तेच मी समोर म्हणते सर, शनी त्यांनी आहे. चालूच करून तो टाकलेलं आहे वक्री आणि आणि आहे. अंशात्मक आहे, हा 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 येस, हा हा नाही तर बघा अंशात्मक पेक्षा वक्री आहे ना तो आत्ता. आणि अंशात्मक आहे, वक्री पण होतोय ना, सर, म्हणजे एक गोष्ट ना मागं जा. मला
सर एक गोष्ट मला विचारायची होती. मी लास्ट इयर हरिद्वारला होती, ऑगस्टच्या महिन्यामध्येच. द्वादशी त्रयोदशीला ना असंच ढगफुटी झालेली. आणि आता पण झाली त्याच झाली आता ह्याच काल याच काल महिन्याला झाली. याच तिथीला झाली. सर येस, तिथे काही कनेक्शन असू शकेल का? कारण मी मी आद्रा काय नक्षत्र प्रवेश. सांगितलं बेटा, हो अरे सर. बेटा आता मी हा हा. सांगितलं कर्क राशीमध्ये रवी आहे ना आता, आश्लेषा नक्षत्रामध्ये. हो ओके. आताच मी हा बोललो ना 5 हा हा हो मिनिटापूर्वी. 5 मिनिटापूर्वी. हा 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 हा, हा हा. सर मी त्याला ना फायनान्स बरोबर लॉजिक लावत होते, म्हणून मी माझं लक्ष उतरला तिथून. आता पण आता लक्षात तुम्हाला आलं बघा, सर मला. घटना काढायची असतील ना, लक्षात तर घ्या एक मिनिट. हा. बोला. नाही नाही ठीक आहे सर, बोला सर, तुम्ही नंतर बोलते मी. कर्क असं आहे प्रदेशात. की आता घटना जर बघायची असतील तुम्हाला, तर 15 सप्टेंबर ऑनवर्ड्स हम्म. तुम्ही अवश्य शनी रवीचा समसप्तक होईल आणि त्यावेळेला शनी अतिवक्री असेल. हो बरोबर त्या आहे सर. दरम्यान गोचरीचे फलादेश अवश्य पहा. बरं, जपे मॅडम बोला, काय बोलणार होता तुम्ही? हा सर, मी म्हणणार होते आता 10 तारखेला शनी आणि मंगळ दोघांची डिग्री सेम येते ना सर. हो, दोघं 60 डिग्री आहे, मग तेव्हाही ह्या काहीतरी असं घटना, येस, घटना घडणार ना सर रविवारी. हो. मग आता ह्याच्यामध्ये भरपूर चेंजेस होतील. हे दोन जेव्हा लोक समोरासमोर येतात ना, तर हे काही असे पण चेंजेस करतील फार मोठं. आता बघा, तुम्हाला मी परवाची गोष्ट सांगतो की सुप्रीम आर्थिक घडामोडी कोर्टच्या होतील का सर? कारण गुरु आणि आर्थिक, ऐका ऐका 2 मिनिटं ऐका तो यार. आता परवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया CJIने ऑर्डर काढली CBIला आणि 20 लोकांवरती धाडी करायला सांगितल्या कायदेशीर. आणि त्या सगळ्यांना तिथे 15 वर्ष रेंगाळलेली जी काही कामं होती ती ताबडतोब त्यांनी ऑर्डर काढली. म्हणजे चीफ जस्टिसकडे किती पॉवर्स आहेत. मग सरकारने का नाही केलं 15 वर्षामध्ये, आणि चीफ जस्टिसला त्यांनी का केलं? मग त्यांना जे काही अधिकार आहेत त्याचा वापर त्यांनी सुरुवात केली. याला कारण ऍज पर प्लॅनेटरी पोझिशन शनी मंगळाचा समसप्तक योग. मंगळ म्हणजे पोलीस आणि शनी म्हणजे शासन. कळलं? CBI म्हणजे पोलीस आहे ना? काय हो बोलत नाही सर. तुम्ही? हो सर, हो मी एक सर बरोबर विचारू. आहे. सर मी एक विचारू. बोला. सर आता शनी मीनेमध्ये आहे आणि तो गुरुवरती आहे. आणि त्या शनीची 10वी दृष्टी केतूवरती येते व्ययातल्या. मग ह्याचं फलित कसं राहील? आजारपणाचे रोगाचे हे बघा वाढल्याच. हो, प्रमाण वाढलंय. Yes, मग नशीब समजा आपण निरोगी आहोत. खरं आहे बरं, सर. जपे जपे मॅडम तुम्ही काय म्हणत होतात, बोला. बरं, नेक्स्ट. हा येशकर सर, मॅडम तेच तुम्हाला काय म्हणत होते बोला? सर मी. हा नाही, तेच म्हणत होते मी की तेव्हा उत्तर भाद्रपदा म्हणजे दुसरं म्हणजे सौम्य अंशात मीन राशीला शनी येईल आणि मंगळाचा जो आहे तो कन्येला येईल ना सर. कन्या म्हणजे जे त्यांचे सूक्ष्मवंश येतात ते दोघांचे एवढे उग्र येत नाहीयेत असं मला म्हणायचं होतं सर. बघा, आता गोचरीच्या वेळेला तुम्हाला जर ट्रान्झिट पाहिलं आपण, तर मला सांगा आता शनी महाराज किती अंशाला आहेत मीन राशीमध्ये? 7 अंशाला. 7 अंशाला ना. हो. मग शनी 7 उग्रांशात आहे अंशाला, आता. हा, मग 7 अंशाला तिसरा 7 नवमांश अंशाला. हो बरोबर आहे सर. बरोबर आहे. आता हो हो. तिसरा नवमांश यायला मंगळ पण तिसऱ्या नवमांशामध्ये येईल का कन्या राशीमधून? तर तिथे 10 तो मीन अंश. नवमांश असेल. हम्म. कळलं का? हम्म. कुठला नवमांश आहे? मंगळ सौम्य शुभांश अंशात येतो. येतं, सौम्य अंशात येतं. हा ऐका, पण समसप्तक योग करतोय की नाही? हम्म. हो बरं, करतोय सर. सूक्ष्मांशाचं फलित देते वेळी जे बाळ ज्या वेळेला जन्माला येईल त्यावेळेला सूक्ष्मांश चांगला असेल तर त्या बाळाला फलित मिळेल. आता मगाशी मी तुम्हाला त्या ह्यांची स्टोरी सांगितली की तस्करांश मध्ये चंद्र आहे, शनी मंगळ समसप्तक योगात आहे आणि त्यांनी एवढी हिंमत दाखवली. 1975चा जन्म आहे आणि ते आमदार झाले की नाही? हा संघर्ष कोणी आणला?
कळलं? त्यांनी तर मंगळाने तसंच सांगणार. हा, मग तसं आता जरी मंगळ शुभाव चांगल्या सूक्ष्मांशामध्ये आहे, ते जे बाळ जन्माला येईल त्याच्यासाठी आहे, पण तरी हा सुद्धा शनी मंगळाचा समसप्तक योग टळणार नाही. कळलं? म्हणून हो अंशात्मक पत्रिका बघतेवेळी तुम्हाला मंगळाचे अंश किती आहेत आणि शनीचे अंश किती आहेत, आणि शनीचे अंश किती आहेत ते ते वक्री म्हणून गणले जातील. जर समजा शनी एकटे असेल आणि वक्री असेल तर तिथे ती बाधा पोचत नाही. पण एक ग्रह त्याच्या समोरचा शत्रू आहे आणि तो शनी वक्री आहे, तो तो एखादी गोष्ट रिपीट करेल, त्याला सेकंड स्ट्रोक ऑफ द प्लॅनेट म्हणतात. कळलं? आणि मंगळ हा सेकंड स्ट्रोक ऑफ प्लॅनेट आता होणार नाही. गॉट इट? बरोबर आहे सर. हो सर, हो बरोबर आहे सर. हा, मग हे सगळे जे तुम्हाला नियम जे आहेत ते पाठ पाहिजेत. कुठला ग्रह सेकंड स्ट्रोक करणार आहे, जर तो वक्री असेल, जसं आता गुरु सेकंड स्ट्रोक करेल, पण कधी कर्क राशीत गेल्यानंतर माघारी पुन्हा मिथुन राशीत येईल. इट इज कॉल्ड द सेकंड स्ट्रोक. गॉट इट? येस सर. हा, ते सगळं भान ठेवून फक्त सूक्ष्मांशाचा विचार केला तर तो जन्माच्या वेळेला सूक्ष्मांश कसा होता हे त्या जातकाबद्दल, नवीन जन्म झाला असेल त्याच्याबद्दल विचार करू शकतो. पण गोचरीच्या ह्याच्यामध्ये एक ग्रह वक्री आहे आणि एक ग्रह मार्गी आहे, तर मार्गी ग्रहाची शक्ती आहे आणि तो वक्री ग्रहाला त्रास देतोय, तो वक्री ग्रह माघार घेतोय आणि मग तो सेकंड स्ट्रोकला पुन्हा येईल, आणि त्याला जर मंगळ अडकला जाईल आणि मंगळ मिळणार त्याला समसप्तक योगामध्ये नक्की, हे ठरलेलं आहे. बघा, 138 दिवसानंतर शनी महाराज मार्गी होतील, त्या दरम्यान एखाद्या केंद्रयुगाच्या दृष्टीतून मंगळ हा मिळणारच आणि त्याला शनीची पोझिशन चांगली असणार. हे सगळा विचार करायचा असतो. कळलं? हो सर, थँक्यू सर. खूप चांगलं समजलं सर. म्हणजे वक्री असताना मिळणारे इफेक्ट आणि त्यानंतर जेव्हा मार्गी होईल तेव्हा मिळणारे इफेक्ट, त्याच्यामध्ये जो फरक असेल तो चांगला समजला सर. आता थँक्यू. ऐका, 2 मिनिटं सांगतो तुम्हाला. धनुराशीमध्ये ज्या वेळेला मंगळ येणार त्यावेळेला तो शनीच्या केंद्रयुगात असेल की नाही? हो 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 बाळांनो. शनी त्यावेळेला मार्गी असणार की नाही? हो हो मार्गी असणार. मग मार्गी त्यावेळेला असणार. शनीचा हक्क जास्ती आहे की नाही? हम्म. हो असं हो आहे. हे सगळे नियम जे आहेत ते तुम्हाला पंचांग डोक्यात पाहिजे, नाही तर शोधतोय, पाहतो, उद्या पत्रिका ठेवून जा, उद्या सांगतो, हे सगळी नौटंकी आहे. कळलं? केसकर मॅडम, खरं आहे की हो नाही? सर. तर तेव्हा तर खरंय. शनी शनी मंगळाला आणि मंगळ शनी असे दोघांचा एकमेकाचा 90 डिग्रीचा योग होईल ना सर? हो दॅट इज बॅड. हा बॅड, हो खराब योग. दॅट इज बॅड. कारण केंद्रात येतील तर ते. आणि जर सूर्य पण येस. तिथपर्यंत येतोच आहे तिथे आणि गुरु पण त्या कनेक्टिव्हिटी मध्ये येणार. कोणी येऊ, एनीबडी, हम्म, 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 कोणी हम्म, आलं तरी शनी एकटा असला तरी घाबरणार नाही, पुरा हम्म. पडेल. त्याची ती फळं देणारच. बरोबर. कॅल्क्युलेशन मध्ये चुकू नका, मी विनंती करतो. कुबल नाही मॅडम, ते तुमचं काय मत आहे? 11 डिसेंबरलाच येतोय सर धनु हा, मग मध्ये तेच. मंगळ. येस, त्या दरम्यान तो मार्गी असणार शनी. हो 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 मग त्याची कला दाखवणार. 9 डिसेंबरला मंगळ आणि शनीचा एकदम म्हणजे एक एक केंद्र योग. अंशावर दोघे पण येस, एकदम अंशात्मक अंशात्मक हा केंद्र येते. मग येणार ना. अंशात्मक. मग हे हो हे कॅल्क्युलेशन आपल्या लक्षात पाहिजे. पण हे तेव्हा योग असतात. मंगळ मंगळ अस्त असला तरी इफेक्ट दाखवणार. इथे उलटा अस्तविस्तचा काही संबंध नाहीये. मला सांगा मॅडम, बुध आणि रवी हे एकमेकाच्या युतीत कायम असतात की नाही? हो त्याला सगळे निर्बुद्धी लोक जन्माला येतात का? नाही नाही. हा? नाही नाही. मग सगळे अन्नाडी लोक जन्माला येतात तेव्हा? हा काही नियम नाहीये. नाहीये नाहीये. असं हा इंडिकेशन आहे, इट इज नॉट अ हो फलादेश. हो आणि सूर्य पण तसं 15 तारखेनंतर येईल ना, म्हणजे मंगळ आणि सूर्य कोणी दोन्ही कोणी असं हो, राहतील. शनी एकटा असला तरी भारी पडणार. अहो, शेवटी आता हे पहिले आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत की त्यांनी बरोबर वेपन बाहेर काढलेलं आहे आणि ऑर्डर करायला सुरुवात केली. अख्खं पार्लमेंट घाबरलेलं आहे माहितीये. तुम्ही करंट अफेअर्स वाचा, ऐका, करंट अफेअर्स वाचण्याची सवय ठेवा. हो
हा, इट इज इम्पॉर्टंट. सर मला एक विचारायचं होतं की दोन्ही पण गुरुच्याच राशीत येतात म्हणजे धनुरास आणि हे मग अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सर म्हणजे 12 वाढणारच आहेत, नक्की 12 वाढणार. हेच कॅल्क्युलेशन आहे. येस, थँक्यू सर. एनिवे, आता भरपूर वेळ झालाय. आता कुबल मॅडम काय बोलतच नाहीत. बोला, आता सगळे एवढे दिग्गज लोक बोलत आहेत, मी ऐकतेय सर. आता परत परत तेच, मला हे शेवटची चर्चा जास्त आवडली, कारण आता पत्रिकेवर तर सगळे छान बोलले, तुम्ही पण बोलले. प्रधान पत्रिका, शनी सूर्याचा कसा तो समसप्तक योग आला, शासन प्रशासन सगळं आलं. आपल्या कोण शिंदे मॅडम, म्हणजे हा शनी आणि सप्तमेश चंद्र एकत्र तर आहेत नो डाऊट, पण मला शिंदे मॅडम तुमचा तो पॉइंट म्हणजे तुम्ही लक्षात आणून दिल्याबद्दल फार फार थँक्यू. कारण शनी आणि गुरु दोघं पण सप्तम स्थानाला सर बघतात ना, त्या म्हणाल्या. आणि हे कक्षेच्या पलीकडचे, म्हणजे आपण हे बाकीचं तर बघतोच, पण म्हणजे हा पॉइंट एकदम चांगला, की म्हणजे ह्या जातकाचं लग्न उशिरा तर झालंच, आणि मग आता ते वैवाहिक जीवनात म्हणजे का बरं नोकरीच्या निमित्ताने त्यांना बाहेर थँक्यू मॅडम. हा जावं लागलं, काय काय ते सगळं. पण आता आपण जे मकर वृत्तात आणि कर्क वृत्तात त्याच्याबद्दल तुम्ही बोललात, म्हणजे ते कसं काही फायदे पण आहेत, काही तोटे पण. जसं आता ह्या 3, 4, 5 राशी म्हणजे बौद्धिक लेवल या लोकांची जास्त आहे, पण म्हणून याचा अर्थ यांच्या जीवनात काही आंदोलन होणार नाहीत असं काही नाही. ते तुम्ही, आणि आता तर ही मग मंगळ शनी केंद्रात आले, आणि जरी त्यांना सूक्ष्म चांगले मिळाले आपण म्हणालात, तर तुम्ही म्हणाला म्हणजे ते बरोबर आहे, की हे सूक्ष्मांश आपण म्हणजे आता जातकाचा समजा जन्म झालाय त्यावेळेस मिळालेले सूक्ष्मांश, आणि मग नंतर हा शनी जरी तुम्हाला चांगल्या सूक्ष्मांशात असो किंवा काय, पण त्याच्या केंद्रात येणाऱ्या ग्रहाला तो काही सोडणार नाही, आयदर त्याचा फ्रेंड असो किंवा तो बिलकुल नाही. असो. हा, हे एक फार छान, म्हणजे मला असं वाटतं हे सगळ्यांना बहुतेक अंशी उपयोगात येईलच. म्हणजे ही शेवटची चर्चा येस. मी जास्त अगदी कान देऊन ऐकत होते. आधीचं पण छानच सगळ्यांनी हे केलं, पण हा कसा थोडा गणितीय भाग होता, आणि तुम्ही तो म्हणजे खूप त्यात तिथे क्लिअरन्स म्हणजे मला तर मिळालंच, मला असं वाटतं इतरांना पण छानच मिळालं असेल. तर सर खूप सुंदर क्लास, आणि आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक सर पत्रिका मॅडम वेगवेगळ्या. एक मिनिट, हा हा मॅडम एक बोला. मिनिट, एक मिनिट सर, एक लास्ट प्रश्न विचारू का? बेटा, विचारा. शी इज गोइंग टू मी टॉक. विचारू ना सर? अरे बाळा, सर पहिला त्या बोलतायत ना तिथे, मध्येच हा कसं हा थांब सर, ना. मॅडम तुम्ही बोला, तुम्ही बोला मॅडम, ठीक आहे, नाही तुम्ही काही बोला. नाही झालं माझं. मी तेच म्हणत होते की म्हणजे सर प्रत्येक वेळेस जी पत्रिका घेऊन आले ना, आपली प्रत्यक्ष पत्रिका वाचन, तर आम्हाला सगळ्यांना प्रत्येक वेळेस काही ना काही असे छान पॉइंट मिळतच गेले, आणि त्यामुळं कसं प्रेडिक्शनचा आमचा जो दृष्टिकोन आहे म्हणजे सगळ्यांचाच, तो खूप अजून उच्च लेवलला जाईल किंवा गेला असं म्हटलं तरी काय हरकत नाही. सर क्लास अतिशय अतिशय उत्तम झाला. सगळ्यांच्या वतीने तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी वंदन. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर, थँक्यू ऑल. बोला गीता मॅडम, बोला. सर मला समारोप करा म्हटलं म्हणून म्हणून. मॅडम काय माहितीये का, हा की तुम्हाला पंचांग पूर्णपणे डोक्यात हा, पाहिजे. ते फार पाहिजे तुमच्यासारखं ते व्हायला जरा आता. पण तरी बघायला सुरुवात केली आहे सर. Yes. सर आता सर सर म्हणून एकच मिनिट, मी काय म्हणत होते, आता धनुर राशी पीडित होते ना, मंगळाची दृष्टी, गुरुची दृष्टी आणि शनीची दृष्टी, आणि तुम्ही जे म्हणताय डिसेंबर, सर पुन्हा ती राशीच पीडित होणार ना, म्हणून त्याचा डबल बेटा, इफेक्ट पडेल ना. राशी पीडित, बघ, इट इज कॉल द धनुरास आणि मीन रास हा रिलेटेड द इकॉनॉमी. हा 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 ते तोच संदर्भ लावते मी सर, तोच संदर्भ लावते. तेच आता सर. एक काळ असा होता की अमेरिकेमध्ये सुद्धा गरिबी लोकांनी पाहिलेली आहे. आता पुन्हा गरिबी येणार आहे. आणि आता तर एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की लोकांनी सांगितले की परदेशी नागरिकांना बाहेर काढायचं आहे ना, तर ट्रम्पची बायको सुद्धा परदेशी आहे, तिला पण बाहेर काढ. हा. ऍक्च्युली ना सर, माझ्याकडे तशाच पत्रिका येत आहेत की वेदर आपल्याला अमेरिकेला पाठवू की नको. आता तुम्ही जे म्हटलात ना करंट अफेअर वाचायलाच पाहिजे, आता येस, मला त्याचं इम्पॉर्टन्स कळतंय की जर मी करंट नक्की. अफेअर स्टडी करेन तरच मी मला त्याचं उत्तर देता रोज येईल. रोज मी करंट अफेअर वाचतोच. तुम्ही शिकवतो करंट अफेअर वाचतोच. ओके.
त्याच्याशिवाय मी ज्योतिष शिकवतच नाही इथे. नाही सर, हा प्रश्न थोडा मोठाच झालाय. माझ्याकडे 2-4 पत्रिका आहेत अमेरिकेला पाठवू की नको, मला प्रश्न समजतच नाही, मी उत्तर काय देऊ. एनिवे सर, मला उत्तर कळलं. ओके बेटा, मला उत्तर कळलं. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. बर, हळवणकर मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही सर, बरं सगळं अगदी चौफेर सगळी आपली समीक्षण आणि माहिती अशी मिळाली तेव्हा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सर, सगळी जण आपापल्या परीनं मला काय समजलं, मला काय आवडलं हे सांगण्याचा प्रयत्न करताय. तर हा सगळ्यात शिकवण्याचा खूप चांगला मुद्दा आहे की मला कळलं पण मी आता काही बोलणार नाही असं नाहीये. मला जे कळलं ते मला बोलून दाखवलं पाहिजे. ही एक वृत्ती सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आली आहे. तर हा खूप चांगला भाग म्हणजे हा तुमचा शिकवण्याचा आणि विद्यार्थ्यांना तयार करण्याचा कौशल्याचा भाग आहे. तेव्हा खूपच चांगल्या पद्धतीने पत्रिकेचा दर्जा समजून घेण्याचा हा वाढलेला आहे. आणि तुम्ही पण काही मुद्दे जे असे आतापर्यंत त्या त्या वेळेला ओपन करून सांगताय, हे तुमचं कौशल्य मला नेहमीच जाणवत असतं आणि ते अगदी वेळेवर सांगत असतात. तेव्हा खरोखरच खूपच सुंदर आपले क्लास चाललेले आहेत. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. म्हणून हिस्ट्री मेक्स फ्युचर असाच हा भाग आहे. म्हणून त्या ठिकाणी आता तुमच्याकडे जर पैसे असतील तर ते पैसे कुठेही गुंतवू नका. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठली गोष्ट कधी गडबडाट होईल. आता मी पुण्याचे व्हिडिओ पाहतोय, पुण्यामध्ये भयंकर तोडकाम सुरू आहे, जालनामध्ये तोडकाम सुरू आहे, औरंगाबाद संभाजीनगरमध्ये आहे. अशा याच्यामध्ये कमीत कमी 10,000 कोटी रुपयाची बांधकामं तुटणार आहेत. त्याचा आकडा कदाचित 1,00,000 कोटीपर्यंत जाईल. ठाण्याला आमच्याकडे मुंब्र्याला 17 बिल्डिंग 8-8 मजल्याच्या तोडल्या. आता 6 बिल्डिंगची ऑर्डर आली आणि आता एक न्यायमूर्ती निवृत्त होणार आहेत, त्यांनी सांगितलं की मला 1 महिन्यामध्ये तोडून रिपोर्ट पाहिजे. अनेक लोकांवरती धाडी पडतील. बघा आता तुम्ही या 15 दिवसामध्ये काय काय होणार आहे. म्हणून मी मगाशी काय सांगितलं की सीबीआयने 20 ठिकाणावरती छापे टाकले. आतापर्यंत तुम्ही ऐकलं नसेल, ईडीचे छापे होते. आता शासकीय यंत्रणा भरपूर कामाला लागलेली आहे. सर पीसीएमसी मध्ये पण सर चालू झालं ना हे सगळं, पिंपरी चिंचवड मध्ये पण मोठ्या प्रमाणात चालू झालंय. हो, सर 13 ऑगस्ट पर्यंत रवी अश्लेषा 4 मध्येच आहे. त्याच्यामुळे भरपूर घडामोडी रवीच्या पॉइंट ऑफ ज्या आहेत तर त्या पण घडतील. अनेक गोष्टी घडणार ठरलेलं आहे. म्हणून तर सर ते गृहमंत्रीपद सोडत नाहीत ना. दुसऱ्याच्या हातात गेलं तर काय वाट लागल, म्हणून तर गृहमंत्रीपद सोडत नाहीत ना ते. अहो, परवा कोथरूडचा मॅटर, त्या मुली केवढ्या आंदोलन करता अजून बसल्यात माहितीये का? त्या 3 मुली केवढ्या अजून लढलेल्या आहेत. त्यांना सगळे राजकीय पक्ष, लोक, बीबीसी वगैरे सगळ्यांनी दखल घेतली त्याच्यामध्ये. कमिशनरच्या ऑफिसमध्ये बैठक घ्यायला लागली. मस्करी आहे का? आणि केवढं स्पष्टीकरण दिले. कायद्याचं ज्याला ज्ञान आहे तो बरोबर, म्हणजे जे पोलीस सांगतायत ते सत्य आहे. पोलीस गुन्हा दाखल करू शकणार नाही. ॲट्रॉसिटीचा जो गुन्हा दाखल करण्याचा मागणी आहे, पोलिसांनी केली तर तिथे पोलिसांना त्रास होईल. न्यायालयातून आली ऑर्डर तर पोलीस काम करू शकतात, अदरवाईज नाही. कळलं? म्हणून हे सगळे कायदे, करंट अफेअर्सचे तुम्हाला लक्षात ठेवणं गरज. थोडं ऐका, वाचा. नाही तर आपलं आहे 2-7-11 इकडे बसलाय, तो तिकडे बसलाय, तो त्याचा असं आहे. कळलं? असं ज्योतिष नाही होत. कळलं का? बर, मग क्लास काय झालं? समाधान तुमचं सगळ्यांचं? हो झालं सर, छान, खूप छान झाला क्लास. हो सर, खूप छान.